तुम्ही बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये सर्व राजकीय पक्षांचे लोक आता फक्त लोकांना टॉयलेटला जाताना भेटत नाहीये. उर्वरित सर्व वेळ यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, यांना भेटलो, त्यांचं सांत्वन केलं, यांना भेटलो, त्यांना मूल झाल्याबद्दल अभिनंदन केलं. म्हणजे हे राजकीय पक्षांनी आणि हे सगळं आर्ग्युमेंटची सुरुवात करणाऱ्या भाजपच्या मंडळींनी पाहिलं पाहिजे. मुंबई सारख्या ठिकाणी अनेकदा असं झालं की शाळांची इमारत शाळा म्हणून ठेवण्यापेक्षा रिअल इस्टेट म्हणून ठेवणं जास्त फायद्याचं आहे असं लक्षात आलं. आम्ही मध्यंतरी ज्या माहीमच्या शाळेसाठी भांडत होतो, बरोबर. आम्हाला लोकांनी सांगितलं की इथे 40 मजल्याचा टॉवर झाला तर 500 कोटीची जागा आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला दिसलं ते म्हणजे लोकांना व्हर्च्युअली पाठिंबा द्यायला आवडतं. लोकांना रस्त्यावर उतरून पाठिंबा द्यायला वेळ नाहीये, सवड नाहीये आणि इच्छा पण नाही. आणि राजकीय पक्षांना 2 निवडणुकांच्या मध्ये आपण काम करायचं म्हणजे काय करायचं हे राजकीय पक्षातल्या लोकांना एका पातळीवर खूप स्पष्ट आहे की काय करायचं. तर सुरुवातीला माझ्याकडे जर एक छोटी गाडी असते तर पहिल्या टर्म मध्ये किमान माझ्याकडे एक अधिकृतरित्या एक SUV असायलाच पाहिजे, एक म्हणजे किमान. पण माडगुळकरांनी त्यांच्या एका कवितेत लिहिलंय, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. राहुल नार्वेकरांना जे काम करायला सांगितलं गेलंय त्यांच्या मालकाकडून ते त्यांनी नीट केलंय. म्हणजे एक पक्ष कुठला, त्यातला अधिकृत कुठला, अनधिकृत कुठला, याचं सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा त्यांच्याकडे काही गोष्टी सोपवल्या तेव्हा त्या फायलींवर 3 वर्ष बसून राहण्याचा त्यांना मॅन्डेट दिला होता, ते त्यांनी नीट केलं. त्यांचा जो कोर कॉन्फिडन्स आहे ना ते त्यांनी चांगला केला. एक सखा पाटलांसारखा माणूस असं म्हणला की आज यावत चंद्र दिवाकर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. तर आपल्याला हे माहिती आहे की अत्र्यांनी त्यांना शिव्या घातल्या, पण त्याच्यानंतर अत्र्यांचं एक वाक्य आहे की चंद्र आणि सूर्य काय सखा पाटलाच्या बापाचे आहेत. कारण ठीक आहे, व्याकरण कुलाब्याचे असल्यामुळे त्यांना व्याकरण माहित नसेल, पण मराठी तर होते. हे कॉन्शियसली का म्हणजे जाणीवपूर्वक घडत नसलं तरी सुद्धा असं बोललं तर चालून जात आहे. कोण काय वाकडं करणार, आपल्याला सांभाळणारा माणूस मोठा आहे. अशा प्रकारच्या कॉन्फिडन्स पोटी, अशा प्रकारच्या आत्मविश्वासापोटी म्हणजे आता हे घडून जवळपास 36 तास होऊन गेले. खरं 36 तासात त्यांना कितीतरी लोकांनी सांगितलं असतं की तुम्ही माती खाल्लेली आहे. एरवी तर ते उठल्या बसल्या काहीतरी लिहित असतात, त्यांना लिहिता येणं शक्य नव्हतं तर चूक झाली माझ्याकडे, हे व्हायला नको. आता या पद्धतीचा, या वकुबाचा माणूस या राज्यात जिथे विसपाग्यांसारखा माणूस होता, मावळणकरांच्या सारखा माणूस होता, अशी मोठी पदं भूषवणारी माणसं अत्यंत मोठ्या वकुबाची आणि इंटेग्रिटीची त्या जागी हा माणूस बसतो, हेच अधःपतनाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि तुम्हाला हे लक्षात येईल की आतापर्यंत आपण काय म्हणायचो की पुरुष बिभत्स वागतायत, पुरुष वागतायतच, पण बायका त्या स्पर्धेत आता तुल्यबळ रीतीने उतरतायत. म्हणजे आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा मॅनहोल नीट न झाकल्यामुळे माणसं मरतील, पण मॅनहोल नीट न झाकल्यामुळे ज्या दिवशी माणसं मरतील त्याच दिवशी समजा संसदेमध्ये पंतप्रधानांनी एखाद्या विरोधी पक्षाच्या माणसाला नेऊन हातात पेढा दिला तर पूर्ण दिवस तीच बातमी चालेल, मॅनहोल मधनं मेलेल्या माणसाला श्रद्धांजली व्हायला सुद्धा कुणाला सवड असणार. आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला खूप बारीक बारीक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या तरुणाने कशा पद्धतीने समाजाकडे बघायला हवं, त्या तरुणाला समाजाकडे बघत असताना कुटुंबाने कसं त्याला पाठबळ द्यायला हवं, कुठल्या गोष्टी वर आणायला हव्यात जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्या तरुणाला त्याच्या भविष्याच्या दृष्टीने उपयोगी पडतील. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी चळवळ कशी टिकू शकते, कुठलीही क्रांती, कुठलीही चळवळ ही कशी उभी राहते, गांधींनी ती कशी उभी केली, मराठी भाषा किंवा महाराष्ट्र आज इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा, असं त्यांनी शेवटच्या पूर्ण त्यांच्या 2 तासाच्या चर्चेमध्ये सांगितलं की जर आज तुम्ही इन्व्हेस्ट कराल तर कुठेतरी जाऊन ती तुमच्या पुढच्या पिढीला हा महाराष्ट्र एक सुंदर महाराष्ट्र, जो प्रगल्भ महाराष्ट्र, सुज्ञ महाराष्ट्र बघायला मिळेल. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, इसाब निधीच्या माझी माणसामध्ये आतापर्यंत अनेक साहित्य घेऊन गेले, लेखक घेऊन गेले, थिंकर्स घेऊन गेले. आम्हाला एक
नेहमी कॉमेंटमध्ये विचारलं जायचं की एक व्यक्तिमत्व कधी येणार ज्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी साहित्यासाठी, मराठी एकंदरीत सर्व चळवळीसाठी खूप मेहनत मागच्या काही वर्षांमध्ये घेतली आहे. ते म्हणजे आमचे तुमचे आवडते दीपक पवार सर. नमस्कार सर. नमस्कार. हिसाब नीतीमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. सर, खरं सांगायचं तर तुम्हाला बघितल्यानंतर आम्हाला असं मराठी अशी आतमधून अशी जागी होते आणि आम्हाला नेहमीच असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही सतत सकाळी उठता आम्ही बघतो ती रात्री झोपेपर्यंत मराठी मराठी आणि मराठी इतकं करत असता. हा विषय तर आपण ओघायोगाने घेऊच. पहिलाच महत्त्वाचा विषय मला जो हल्ली वाटतो तो म्हणजे श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, ह्या सर्व देशांमध्ये आजकाल तरुण हे रस्त्यावर उतरलेले दिसतात. तर भारतामध्ये हे तरुण रस्त्यावर उतरू इच्छित नाहीये की त्यांचा राग कमी झाला असं वाटतंय? श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये लोक रस्त्यावर उतरले. बांगलादेशमध्ये तर सत्तापालट झाला. तो सत्तापालट झाला आणि त्याच्या अगोदरच्या 3-4 दिवसांमध्ये जेव्हा जेनझी तिथे रस्त्यावर आली त्यावेळेला त्याचं एक तात्कालिक कारण जे लोकांनी सांगितलं की लोक एकमेकांशी जे शेअर करत होते सोशल मीडियावर तर त्याच्यावर शासनानं बंदी घातली आणि त्यातून त्या सगळ्या गोष्टींचा स्फोट झाला. म्हणजे जसं आपण शाळेच्या पुस्तकांमध्ये आपण शिकायचो इतिहासातल्या युद्धांची कारणं, दीर्घकालीन कारणं आणि तात्कालिक कारणं, त्या देशाची व्यवस्था जी आहे ती किडलेलीच होती. पण त्याचा बर्स्ट व्हायला, त्याचा कुठेतरी फुगा फुटायला काही एक कारण मिळालं आणि मग लोक रस्त्यावर आले. आता निवडणुका झाल्या, जे तिथली प्रस्थापित बडी धेंड होती ती सत्तेतनं बाहेर फेकली गेली आणि नवी माणसं नेपाळसारख्या ठिकाणी सत्तेत आली, बांगलादेशसारख्या ठिकाणी सत्तापालट झाला, श्रीलंकेमध्ये सुद्धा अक्षरशः लोक देशोधडीला लागलेत. अशा प्रकारच्या स्थितीतनं देश हळूहळू ते थोडे सुधारत आहेत असं दिसतं. आता हे भारतामध्ये का घडत नाही किंवा कसं घडतं? आता आपल्याकडे अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीचे जे लोक आहेत बरोबर, ते आता भारतात वेगवेगळ्या ठिकाणी नीटच्या परीक्षेत झालेल्या सगळ्या गैरव्यवहाराबद्दल शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मांडतायत आणि त्याच्यासाठी आता ते जंतर मंतरवर आंदोलनही करतात. पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा पोलिसांनी अगदी त्यांना तातडीनं परवानगी दिली. म्हणजे पोलिसांनी आज चांगलं वागूनच दाखवूया अशा पद्धतीनं त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न केला. जिथं कुठं ते महाराष्ट्रात गेले, देशातही गेले, तिथंही पोलीस तसे वागले. आणि आत्ता जेव्हा ते आंदोलन करतायत त्यावेळेला असं दिसतं की लोक ही सगळी नवी पिढी आहे यांच्या मनामध्ये एक प्रकारचा राग आहे. तो राग असा आहे की ही व्यवस्था आज ना उद्या आम्हाला उभी करायची आहे, सावरायची आहे. ह्याचे लाभार्थी किंवा विक्टीम आम्ही असणार आहोत. मग ही व्यवस्था बरी का नाहीये? तर आपल्या देशामध्ये 2 कारणांमुळे हा सगळा पसारा वाढत नाही. एक म्हणजे आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या आहे. आपल्या आसपासच्या सगळ्या देशांची लोकसंख्या 5-10 कोटीच्या आसपास आहे. बरोबर. आपली 140 कोटींची लोकसंख्या आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेला असा आपला जो देश आहे, या देशामध्ये लोकांना मोबिलाइज करणं, अगदी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीला खूप कोटी सबस्क्रायबर्स मिळाले, मग त्यांची अकाउंट रद्द झाली, जे जे काही घडलं असेल ते. आता यातनं प्रश्न असा आहे की यांच्या आंदोलनामुळे सरकार बदलेल का आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होईल का? आणि समजा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला तर यांच्या मोबिलायझेशनचं पुढचं स्वरूप काय असेल आणि राजीनामा नाहीच झाला तर मोबिलायझेशनचं स्वरूप काय असेल? म्हणजे कवितेला आपण उत्स्फूर्त भावनेचा आविष्कार म्हणतो. आंदोलन हा केवळ उत्स्फूर्त भावनेचा आविष्कार नाहीये. तुम्हाला आंदोलन फसलं तर पुढे काय करायचं, आंदोलन थोडे यशस्वी झालं तर पुढे काय करायचं आणि दीर्घकालीन यश मिळू शकलं तर काय करायचं, या सगळ्याचा विचार नेतृत्व करणाऱ्यांना करावा लागतो. आता ही जी सगळी अँड्रॉइड फोन असलेली, आयफोन हातामध्ये असलेली जी नवी टेक्नोसॅव्ही पिढी आहे, या सगळ्या टेक्नोसॅव्ही पिढीला एकमेकांशी कनेक्ट होणं खूप सोपं आहे. त्यामुळे अगदी मोबिलाइज केल्यानंतर सुद्धा पटापट लोक जंतर मंतरला पण गोळा झाले, महाराष्ट्रात पण गोळा झाले. ही माणसं जेव्हा गोळा होतात तेव्हा त्यांना लागणारे सगळे डेटा पॉईंट्स, त्यांना लागणारी सगळी इन्साईट ही सोशल मीडियावर उपलब्ध होते आहे आणि त्यामुळे पहिला टप्पा त्यांच्या मोबिलायझेशनचा होतो, जो आत्ताही आपल्याकडे दिसतोय. बरोबर. त्यातली जी सगळ्यात कठीण बाब आहे आणि जे आपल्याकडे अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला दिसलं ते म्हणजे लोकांना व्हर्च्युअली पाठिंबा द्यायला आवडतं. लोकांना रस्त्यावर उतरून पाठिंबा द्यायला वेळ नाहीये, सवड नाहीये आणि इच्छा पण नाहीये. म्हणजे तुम्हाला आठवत असेल अण्णा हजारेंनी मुंबईत जेव्हा बीकेसीत आंदोलन केलं तेव्हा त्यांनी लोकांना एक फॉर्म पाठवला होता की किती लोक तुरुंगात जायला तयार आहेत. ओके. तर खूप लोकांनी फॉर्म भरून दिले, कारण व्हर्च्युअली गुगल फॉर्म भरून तुरुंगात जायला काहीच अक्कल लागत नाही. प्रत्यक्षात आझाद मैदानात जाणं,
प्रत्यक्षात आंदोलनाच्या ठिकाणी जाणं आणि मग पोलीस हाडेलहप्पी करतात, तुम्हाला उचलतात, तंगड्या धरतात, कोणाचे हात धरतात आणि गाडीत टाकून देतात. हा जो एक्सपिरियन्स आहे ना, हा तुम्हाला एखाद्या गेममध्ये मिळणारा एक्सपिरियन्स नाहीये, हा रिअल लाईफ एक्सपिरियन्स आहे. तर आपल्याकडे प्रॉब्लेम मला असा दिसतो की आपली जी नवी पिढी आहे, या नव्या पिढीचं या प्रकारचं सोशलायझेशन तुलनेनं कमी झालंय आणि ते कमी झालंय याला शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे. आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेशी संबंधित राजकीय प्रक्रिया घडत नाहीये आणि त्यामुळे आता कॉक्रोच जनता पार्टी असेल आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या विंग्ज असतील, हे ह्या नव्या मोबिलायझेशनचं रूप आहे. पण आपल्या देशामध्ये या प्रकारच्या नव्या मोबिलायझेशनच्या समोरचा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे लोकांच्यापर्यंत परकोलेट होणं. म्हणजे अशी कार्य करणाऱ्या लोकांकडे कुठली लाडकी बहीण योजना नाहीये ना की तुम्ही आपोआप लोकांना बोलवू शकाल, असं होत नाही. त्यामुळे आपल्याकडे हा रेटा इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी आहे असं दिसतं. पण साधा नियम आहे की सत्तेत जे कोणी असतील, ज्या कुठल्या आयडिओलॉजीचे असतील, जेव्हा त्यांची शोषणाची ताकद वाढते तेव्हा लोकांचा बंड करण्याचा ड्राईव्ह पण वाढतो. तर आता ज्या पद्धतीनं घडत आहे की म्हणजे आता लोक आपल्याकडे काही म्हणले की बाबा पेट्रोल किती महाग झालं तरी आम्ही घेऊ, किंवा आणखी काही भाज्या महाग झाल्या तरी घेऊ, सोनं नाही घ्यावं लागलं तरी घेणार नाही. तर हे जे सगळे आहेत ना, हे व्हॉट्सअप विद्यापीठातनं आलेले जे रिझॉल्व्ह आहेत लोकांचे, याच्या पलीकडे जेव्हा लोकांच्या जगण्याची अवस्था अगदी वाईट होईल तेव्हा मला असं वाटतं की आपले लोक रस्त्यावर येऊन दीर्घकाळ रस्त्यावर राहण्याची शक्यता आहे. पण मग सोशल मीडिया हा राजकीय लोकांसाठी सेफ्टी वॉल झाली की टाइम बॉम्ब झालाय? दोन्ही प्रकारे आहे. तर सेफ्टी वॉल म्हणजे कसं बघा की आता मध्यंतरी आपल्या एका लोकप्रतिनिधीने गोविंद पानसरेंच्या पुस्तकाच्या संबंधात एक कॉमेंट केली आणि त्या प्रकाशकाला त्याला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या. आता त्याच्यानंतर तो प्रकाशक, इतर सगळी कोल्हापुरातली मंडळी यांनी अभिवाचन केलं शिवाजी कोण होता या पुस्तकाचं. महाराष्ट्रभरात तो प्रसंग घडण्याच्या आधी जेवढं त्या पुस्तकाच्या प्रती खपल्या असतील तेवढ्याच प्रती मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं खपली. पण या दरम्यानच्या काळामध्ये लोकांनी त्या लोकप्रतिनिधीला सोशल मीडियावरनं प्रचंड शिव्या दिल्या. आजही तो माणूस अजिबात त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. म्हणजे जे ओरडले त्यावेळेला, ज्यांनी चिडचिड व्यक्त केली, ज्यांनी सोशल मीडिया कमेंट्सनी भरून टाकला, त्या सगळ्या माणसांचा सुद्धा रागाचा, संतापाचा, उद्वेगाचा निचरा झाला. आता तो बॉम्बस्फोट किंवा एखादी स्फोटक गोष्ट कधी वाटू शकतो, जर समाज माध्यमावर आलेल्या प्रतिक्रियेला प्रतिसाद म्हणून राज्यव्यवस्थेनं काही करेक्टिव्ह पावलं उचलली. आता हे सगळ्याच बाबतीमध्ये आहे. म्हणजे बदलापूर सारख्या ठिकाणी अगदी कोवळ्या मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या. आता असं घडतं त्यावेळेला मग लोक ट्रॅकमध्ये उतरले, लोकांनी रेल्वे बंद पाडली. पण लोक रोज नाही रेल्वे बंद पाडू शकत, लोकांना जगायचं पण आहे. त्यामुळे लोकांच्या संतापाचा सोशल मीडियामुळे जॉमेट्रिक प्रपोर्शनने त्याचा भडका होतो आणि तो भडका जेवढ्या वेगाने होईल तेवढ्या वेगाने ती आग खाली पण जाते. म्हणजे लोकांना वाटतं की अरे मी एक दिवस घालवला ना, आता मी 2 दिवस एका आंदोलनामध्ये गेलो पण काही घडतच नाहीये, म्हणजे काही घडणारच नाहीये. म्हणजे राज्यव्यवस्थेने एक अशा प्रकारची स्वतःच्या मनाशी खोणगाट बांधली आहे की ज्याला बातम्यांच्या ह्याच्यामध्ये न्यूज सायकल म्हणतो बघा आपण. तर एखाद्या माणसाबद्दलचा, एखाद्या प्रश्नाबद्दलचा लोकांचा राग किती न्यूज सायकल चालेल? 1 न्यूज सायकल चालेल, 2 चालेल, 3 चालेल. लोक 8 दिवस काही करतील का? म्हणजे समजा रेल्वे अपघातामध्ये लोक मरतात. आता आज का काल उत्तर प्रदेशमध्ये 15 माणसं जळून गेली. तर त्या क्षणी लोकांच्या संतापाचा भडका होतोच, लोक व्यक्त होतात, लोक फोटो टाकतात, लोक त्याच्याबद्दलच्या बातम्या शेअर करतात. पण राज्यव्यवस्थेची एक प्रवृत्ती आधी होती, आता ती अधिक कन्सॉलिडेट झाली असं मला दिसतं की लोक जेव्हा चिडलेले आहेत त्यावेळेला त्यांच्या चिडण्याला पूर्ण अनुल्लेखाने मारायचं. असं तुम्ही एक 2-3 न्यूज सायकल केलं ना की पहिल्यांदा राग आलेला माणूस 2-4 दिवसात स्वतःच्या जगण्याकडे निघून जातो आणि नव्याने ज्याला राग आलाय ना त्याला पूर्ण प्रोसेसच माहिती नसते. त्यामुळे तो आधीच्या लोकांचा बाय प्रॉडक्ट म्हणून स्वतःचा राग वापरतो. असं एक 3-4 न्यूज सायकल झालं की तुम्ही बघा की एखादा पक्ष पैसे घेऊन फुटण्यापासून ते माणसं मरण्यापर्यंत सगळ्याबद्दल सर्वसामान्य माणसांना किती दिवस राग येईल याचं एक व्यवस्थेचं स्वतःचं गणित आहे.
तेवढे दिवस लोकांच्या भोवती पोलीस लावले, तेवढे दिवस लोकांच्या भोवती सगळं वैचारिक नाकेबंदी केली, किंवा आपल्या बाजूची मतं मांडणाऱ्या माणसांची फळी सोशल मीडियामध्ये ट्रोल म्हणून घुसवली, की आपोआप माणसं दमतात. आणि त्यामुळे माणसांना दमवून मारणं, माणसांना दमवून पूर्णतः बेदरकार करून टाकणं, ही राज्यव्यवस्थेची मोडस ऑपरेंडी आहे. पण भारतीय लोकशाही ही जी आहे ही लोकांची ताकद आहे की लोकांची भीती आहे? नाही, भारतीय लोकशाही ही भारतातल्या एका मोठ्या वर्गाची ताकदच आहे. म्हणजे आता आपण सगळे जे सर्वसामान्य कुटुंबामधनं जन्माला आलेले लोक आहोत. म्हणजे माझे वडील गिरणीत कामाला होते, बरोबर. आणि मी जर मुंबईमध्ये माझे वडील मुंबईत आले नसते तर कदाचित जे काही कोरडवाहू शेती माझ्या आई वडिलांची होती तिथं कदाचित मी शेती करत असण्याची शक्यता आहे, किंवा मी जे काही 10वी-12वी पर्यंत तेव्हा शिकलो असतो किंवा नसतोही शिकलो, मला माहिती नाही. तर आपल्या लोकशाहीनं म्हणजे माझ्यासारख्या एका मध्यम जातीतल्या माणसाला पण ऍक्सेस दिलाय. तर तळच्या जातीतल्या माणसांना तर ह्या ऍक्सेसची जास्त गरज आहे. तळच्या जातीतल्या स्त्रियांना त्या ऍक्सेसची अधिक गरज आहे. आणि लोकशाही या प्रकारचं लेवल प्लेईंग फील्ड माणसांना देते. लोकशाही जेव्हा लेवल प्लेईंग फील्ड देते त्यावेळेला लोक ते जे घटनेचा सरनामा हातात घेतात, लोक आम्ही भारताचे लोक म्हणून, ते एका पातळीवर प्रतिकात्मक आहे. पण एका पातळीवर लोकांना असं वाटतं की आम्हाला जगण्याचा जो अधिकार आहे तो या व्यवस्थेत मिळाला. नाहीतर असं झालं असतं की आम्ही जातीने काय आहोत, आम्ही धर्माने कोण आहोत, तेच आम्ही आयुष्यभर पिढ्यानपिढ्या करत राहिलो असतो आणि कोणत्याही प्रकारची अपवर्ड मोबिलिटी आम्हाला मिळाली नसते. ती लोकशाहीनं दिली. आता लोकशाहीचा भीतीचा भाग काय आहे? लोकशाहीचा भीतीचा भाग असा आहे की ज्यांना लोकशाहीच्या प्रस्थापनेच्या अगोदर वर्चस्वाची भूमी उपलब्ध होती त्यांना असं हळूहळू वाटतं की अरे हे सगळे माजलेत खालचे लोक, हे आता आपल्या लेवलला येतील. तुम्हाला जर आठवत असेल, म्हणजे मी जेव्हा शाळेत शिकत होतो त्यावेळेला कमाल जमीन धारणा कायदा आला आणि सरकार जमिनी ताब्यात घ्यायला लागलं. मला लेखकाचं नाव नाही आठवत, पण त्यांनी लिहिलेली कथा आहे की ही जमीन कोणाला जाऊ नये, म्हणजे सरकारच्या ताब्यात जाऊ नये म्हणून घर मालक किंवा तो जमीनदार ती जमीन आपल्याकडच्या एका गड्याच्या नावाने करतो आहे, काही एक जमीन. तर त्या काही दिवसांमध्ये म्हणजे सरकारची प्रक्रिया चालू असण्याच्या काळात त्या गड्याला पण असं वाटतंय, एम्पावर्ड झाल्यासारखं वाटतंय, सक्षम झाल्यासारखं वाटतंय, त्याला वाटतं हे आपलं आहे. आणि एकदा का त्या जमीनदाराच्या असं लक्षात येतं ज्या वेळेला की आता संकट टळलं, आता काही हे लोक सरकारचे मागे फिरून ही जमीन आपल्या ताब्यात घेत नाहीत, त्यावेळेला त्या घरगड्याचा जो भ्रमाचा फुगा आहे तो फुटतो आणि त्याला हे दाखवून देण्यात येतं की तू कागदोपत्री मालक आहेस, तू प्रत्यक्षात मालक नाहीयेस. तर हे जे आहे ना, हे आपल्याला असं दिसतं की लोकशाही व्यवस्थेमध्ये माणसांच्या सपाटीकरणाची एक प्रक्रिया अपेक्षित आहे. सर्वांना एक लेवल प्लेईंग फील्ड मिळणं अपेक्षित आहे. पण ते का नाही घडत? कारण काही मोजक्या माणसांच्या हातामध्ये जेव्हा संपूर्ण आर्थिक ताकद जाऊन बसते तेव्हा त्या लोकांना सरंजामी व्यवस्थेचा जुना चेहरा जरी बदललेला असला तरी त्यांना उर्वरित समाज ते सगळ्या समाजाकडे फ्युडल पद्धतीनेच पाहतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही शहरातल्या गावातल्या राजकीय पक्षांच्या कुठल्याही अगदी नगरसेवकापासून खासदारापर्यंत कोणाच्याही तुम्ही घरी जाऊन बघा, कुठल्याही पक्षाच्या बघा, तर तिथं जे बसलेले लोक आहेत ना, एक 10-20, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आश्रिताची भावना आहे की बाबा साहेबांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे, या आप्पाने, दादाने, ताईने माझ्याकडे पाहिलं पाहिजे. आणि तो जो आश्रय त्यांना मिळतो आहे तो आश्रय नंतर ते त्यांच्या खालच्या माणसांना वाटतात. म्हणजे हे पेट्रोनेजचं वाटप आहे. आणि हे जे पेट्रोनेजचं वाटप आहे, लोक घाबरतात कशाला? की मला लोक सलाम ठोकणार नाहीत, लोक माझ्याशी चांगलं वागणार नाहीत, लोक माझं ऐकणार नाहीत, किंवा मी लोकांना भेटण्यासाठी माझ्या बंगल्यात दरबारात थांबलो आहे आणि कोणी आलेलंच नाहीये. ही भीती कोणाला आहे? लोकशाही खूप झाली तर बाकीच्या लोकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होईल आणि मग लोक आपल्याला चॅलेंज करतील. ही लब्ध प्रतिष्ठितांची आणि धनदांडग्यांची भीती आहे. सर, एक वेगळा विषय म्हणजे आतापर्यंत भारतीय इतिहासात सांगतो की म्हणजे गांधींपासून की त्यांच्यावर जेव्हा एखाद्या छोट्या घटनेतून म्हणजे एक अशी घटना घडली की त्यांना स्टेशनवर ढकललं गेलं आणि एक क्रांती झाली, चळवळ निर्माण झाली,
किंवा मग सगळ्यात जेवढ्या चळवळी आतापर्यंतच्या आहेत, तर भारतामध्ये असा कुठली गोष्ट, जो कुठला स्पार्क आहे ज्याने खऱ्या अर्थाने चळवळ उभी राहू शकते? कारण की जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अभिजितची ज्या पद्धतीची चळवळ आहे ती सोशल मीडियावर सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की ती खऱ्या पद्धतीने उभी राहील, पण त्याची तुलना मग अण्णांबरोबर केली गेली. मग अण्णांचं यश आणि अपयश आणि याचं गणित बघितलं गेलं, आणि आता असं लक्षात आलं की ती तेवढीशी वाटत नाही, त्या लेवलला तेवढी आग पेटली आहे त्याची. तर अशी कुठली गोष्ट आहे की जी चळवळीमध्ये भारताच्या असं म्हणतात ना की देशाच्या तख्ताला हलवू शकेल, असं कुठली गोष्ट असेल तुम्हाला वाटतं? आता तुम्ही गांधींचं उदाहरण दिलं, तर गांधींना ज्या प्रकारच्या ट्रेनमधनं दक्षिण आफ्रिकेमध्ये ढकलून दिलं गेलं मध्यरात्री. आता ज्या पद्धतीनं गांधींना ढकललं, तशा पद्धतीनं ढकलला गेलेला गांधी हा पहिला माणूस नाहीये आणि शेवटचा पण नाहीये. क्या बात. पण तिथे गांधींना राग आला, आणि तो राग आल्यानंतर गांधींनी, म्हणजे शक्य होतं गांधींना की त्या माणसाच्या मुस्काटीत मारावी, भांडणं करावी, आणखी काही करावं. गांधींनी त्याचं पॉलिटिकल मिशन केलं. क्या बात. हे जे आहे ना, आपल्या म्हणजे तुमच्या माझ्यासारखी साधी माणसं आणि गांधींसारखा असामान्य प्रतिभेचा माणूस, याच्यात हा फरक आहे की तो त्या वैयक्तिक अपमानाचं रूपांतर एका पॉलिटिकल स्टेटमेंटमध्ये करू शकला. आणि मग त्यातनं त्यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांना त्यांच्या अहिंसक पद्धतीने गोऱ्या लोकांच्या कायद्याच्या विरोधामध्ये भांडण्याची ताकद दिली. म्हणजे जो माणूस वकिली करण्यासाठी गेला होता, फारसा बराही वकील होता असं नाहीये. हा, म्हणजे त्यांनी स्वतःच गांधींनी अनेक ठिकाणी म्हटलंय, पण या माणसाकडे अशा प्रकारची रेझिस्टन्सची, प्रतिरोधाची कमालीची ताकद होती आणि त्यातनं ते उभं राहिले. गांधींनी दांडीच्या सत्याग्रहामध्ये मीठ उचललं. म्हणजे त्या आंदोलनाच्या पूर्वतयारीच्या वेळेला ब्रिटिशांनाही असं वाटत होतं की हा म्हातारा वेडा झालाय, की काय होणार मीठ उचलून. जसं ब्रिटिशांना वाटत होतं तसं भारतीयांनाही वाटत होतं की मीठ उचलून काय होणार आहे. पण माडगुळकरांनी त्यांच्या एका कवितेत लिहिलंय, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. असं मुठभर मीठ उचललं गांधी आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी, मार खाल्ला. आणि देशभरामध्ये, म्हणजे जेव्हा कुणीही व्हॉट्सअपवर काही पाठवत नव्हतं, जेव्हा त्या प्रकारची कनेक्टिव्हिटी नव्हती, लोक स्वयंप्रेरणेनं, लोकांनी भारताच्या कानाकोपऱ्यात मिठाचा सत्याग्रह हा स्वातंत्र्याचा सत्याग्रह आहे. लोकांना असं वाटलं की जर तुम्ही मिठावर कर लावता, ती जीवनावश्यक गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही आव्हान कशाला देता, आमच्या जगण्याच्या स्वायत्त प्रेरणेला आव्हान देता. म्हणजे मीठ सुद्धा जर आम्ही ब्रिटिशांना विचारून खर्च करायचा असेल, तर उद्या तुम्ही श्वास सुद्धा तुम्हाला विचारून घ्यायला लावाल. हे जे आहे ना, ह्याच्यात ताकद आहे. किंवा अगदी तुम्ही 42 मध्ये बघा, गांधी जे म्हणालेत करेंगे या मरेंगे, ह्याच्यात काही नाहीये. म्हणजे तो असा किरकोळ माणूस, म्हणजे लोक त्यावेळेला असं म्हणतायत की बाबा बापू काही ऑर्डर्स देत नाहीत, काही सांगतच नाही, पण मग करेंगे या मरेंगे असं म्हटल्यावर ते स्वतः तुरुंगात आहेत. पण अगदी आपल्याकडच्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारपर्यंत लोकांनी ब्रिटिशांना अक्षरशः त्यांचं जगणं नकोसं करून ठेवलं. हे जे आहे ना स्पार्क, तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, हा जो स्पार्क आहे तो माणसाच्या वैयक्तिक जगण्यात असतोच, पण त्याचं समष्टीवर रोपण करण्याची पण क्षमता लागते माणसाला. म्हणजे गांधींनी 1920ला चौरी चौराच्या आंदोलनात, त्या लढ्याच्या वेळेला 20 माणसं मेली पोलिसातली, म्हणून गांधींनी ते आंदोलन मागे घेतलं. म्हणजे असं करणारा माणूस हा मूर्खच मानला पाहिजे. आता तुम्ही बघा, उलट आपल्या कार्यकर्त्यांकडून 4-2 पोलिसांची डोकी फुटली तर लोकांना आनंद वाटतो, लोकांना अभिमान वाटतो, लोकांना वाटतं बघा म्हणजे आम्ही तुम्हाला धडा शिकवला की नाही. आणि ते पोलीस सुद्धा ब्रिटिशांचे ताबेदार होते. पण गांधी तेव्हा असं म्हणले की आमच्या लोकांची नीट मानसिक तयारी झाली नाहीये. नेतृत्व करणाऱ्या माणसाला कशामुळे लोक पेटतील हे जसं माहिती असावं लागतं, तसं कशामुळे लोक पेटायचे थांबवता येतील हे पण माहिती असावं लागतं. ही जी क्षमता आहे ना, अशा प्रकारची क्षमता तुम्ही बघा. म्हणजे हे स्वातंत्र्यपूर्व काळात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये साधी माणसं होती. म्हणजे नेहरू आपल्या बाजूला नव्हते, चव्हाण आपल्या बाजूला नव्हते. एक सखा पाटलांसारखा माणूस असं म्हणला की आज यावत चंद्र दिवाकरव मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. तर आपल्याला हे माहिती आहे की आत्र्यांनी त्यांना शिव्या घातल्या, पण त्याच्यानंतर आत्र्यांचं एक वाक्य आहे की चंद्र आणि सूर्य काय सखा पाटलाच्या बापाचे आहेत का? त्याला काय माहिती की चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई मिळणार नाहीये. हे मिळाल्यानंतर 107 जी माणसं मेली बघा. आज आपण या मुंबई शहरामध्ये मराठीतनं बोलतो आहोत,
बरोबर. मराठीतनं बोलणं काही खूप सोपं राहिलेलं आहे असं नाहीये, पण मराठीतनं बोलतो आहोत, मराठी माणसाच्या स्टुडिओतनं बोलतो आहोत. खरं. आता अशा परिस्थितीत जी 107 माणसं मेली, त्या माणसांनी मुंबईचं काही पाहिलं नाही. त्यांना मुंबई महाराष्ट्रात आलेली दिसली नाही. गेल्या 65 वर्षामध्ये मुंबईतल्या एकाही रस्त्याला त्यातल्या मेलेल्या लोकांचं नाव नाही. पण या माणसांना असं वाटलं त्यावेळेला की हे शहर आपलं आहे आणि हे राज्य आपलं आहे. आता हा जो स्पार्क आहे ना त्या 107 माणसांच्या मृत्यूचा, ती 107 माणसं अनामिक मेली ना. त्यांची आता नावं तिथं हुतात्मा चौकाच्या तिथं लावलेली आहेत लोकांनी, पण किती लोकांना महाराष्ट्रात माहिती आहेत? पण त्या एका क्षणाने पुढची 3 वर्ष डांग्यांपासून SM पासून अत्रेंपासून माडखोलकरांपर्यंत सगळ्या लोकांना अशी एक प्रेरणा दिली की यांचा मृत्यू वाया जाता कामा नये. ही जी प्रेरणा आहे ना, हा स्पार्क आहे. हे मला असं वाटतं की महाराष्ट्रात अशी उदाहरणं आहेत. म्हणजे आपण खूप मागे शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये पाहतो सगळं की त्यांनी या प्रकारचा स्पार्क निर्माण केला. मला असं त्यालाच घेऊन म्हटलं की जसं शिवाजी महाराजांनी तुम्ही म्हणाला की त्यांचे मावळे होते, त्याच्यानंतर गांधींच्या आणि लोकमान्य टिळक ह्यांच्या काळामध्ये ज्यांचे ते कार्यकर्ते होते, पण आत्ताचा जो काळ आहे की असं वाटतंय काही सगळं कॉर्पोरेट सारखं चाललंय. म्हणजे उदाहरणार्थ कसं, एखाद्या माणसाला एक पगारावर ठेवलं जातं, त्याला असं वाटतं की माझे आता गरजा वाढल्या आहेत, मला दुसरीकडे जॉब करावा लागेल. 3 वर्षांनी तो जॉब बदलतो, बरोबर. हे 3 वर्षांनी जॉब बदलतो, तो जो मालक आहे त्याच्याबद्दल त्याचा काही राग नसतो, पण दुसरा मालक त्याला चांगली ऑफर देतो, तो 50% वाढवून देतो. आणि जगामध्ये ही प्रोसेस IT पासून ते अगदी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये लागू आहे. हे सेम राजकारणात आलंय का, ज्यामुळे ना उद्धव ठाकरे, ना ममता बॅनर्जी, ना तुम्हाला साऊथमध्ये कुठेही ही जी भाजपनी जी कॉर्पोरेट पद्धत वापरली आहे ती थांबवता येत नाहीये. आणि मग काय म्हणतात अस्मिता किंवा त्याबद्दलची त्यांचं प्रेम शिवसेनेबद्दलचं असेल किंवा ममतांबद्दलचं असेल, हे सगळं लयाला जाऊन फक्त पैसा हा वर राहतोय आणि ही प्रोसेस चालते का, आणि ह्याचा वापर भाजप व्यवस्थित करते असं वाटतंय का? आता तुम्ही बघा, हे जे कॉर्पोरेटीकरण आहे ना आपल्याकडचं, हे आता भाजपने म्हणजे अत्युच्च पातळीवर नेलंय. पण त्याची सुरुवात काँग्रेसच्या काळामध्ये आहे. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये लोकांच्या भ्रष्टाचाराच्या पण अपेक्षा छोट्या होत्या. म्हणजे त्या बाबतीमध्ये आपण काँग्रेसचं कौतुक असं केलं पाहिजे की त्यांनी लोकांना खूप लाडावून नाही ठेवलं. म्हणजे ते लोकांना विकत घेत, पण विकत घेणाऱ्या माणसांना सुद्धा बाबा तुमची किंमत अमुकच राहील कारण महागाई आहे वगैरे वगैरे असं करत. आता हे तुम्ही जर बघितलं ना तर कॉर्पोरेटीकरणाचा अर्थ काय आहे की कशालाच तुमची कमिटमेंट नाहीये. तुमची पक्षाला कमिटमेंट नाही, तुमची नेतृत्वाला कमिटमेंट नाही, तुमची कॉजला कमिटमेंट नाही, तुमचं कसलंही मिशन नाही. आणि तुमचं जे मिशन आहे ते वैयक्तिक उत्कर्षाचं मिशन आहे. मग त्या वैयक्तिक उत्कर्षाचं जे मिशन आहे ते तुम्ही PR कंपन्या वापरून, तुम्ही सोशल मीडियाच्या एजन्सीज वापरून त्याचं समष्टीच्या विकासामध्ये असं रूपांतर करता की लोकांनाही असं वाटायला लागतं की अरे हे निवडून आले ना तर आता आमच्या भागामध्ये अक्षरशः रस्ते चकचकीतच होतील. मग आपल्याला दिसतं की अरे ह्याचा बंगलाच चकचकीत झालाय, आपला रस्ता तसाच आहे, पण ते करेपर्यंत मधला वेळ जातो. आता हे जे कॉर्पोरेटीकरण आहे ना, हे कशामुळे झालंय? एक तर लोकांना राजकीय पक्षामध्ये 2 प्रकारचे लोक काम करतात आपल्याकडं. जर केडर बेस्ड पक्ष असेल, आता कम्युनिस्ट आहेत किंवा भारतीय जनता पक्ष, थोडा आधीचा भारतीय जनता पक्ष, संघाचं ज्याच्यावर जास्त नियंत्रण होतं असा पक्ष, याच्यामध्ये माणसं फुल टायमर होती. ही जी फुल टायमर माणसं आहेत त्यांच्यावरची जबाबदारी आयडिओलॉजिकल ट्रान्समिशनची आहे. त्यांची जी काही पक्षाची विचारसरणी असेल ती केडरच्या पर्यंत पोचवावी, हे त्यांचं काम आहे. आणि त्यामुळे तो जो काम करणारा माणूस होता ना त्याला एक आदर होता, कारण तो वैयक्तिक काही एक झळ सोसून तो पक्षाच्यासाठी काम करत होता. त्यामुळे पक्षाच्या आयडिओलॉजी टिकवून ठेवण्यासाठी त्या माणसांना काही एक रोल होता. आता आपल्याला असं दिसतं की लोक असं विचारतात किंवा काय तुझ्या आयडिओलॉजीची काय किंमत आहे, आणि तू जे आता आयडिओलॉजीचं एवढं गुणगान करतोयस आमच्या पुढे, तर ही आयडिओलॉजी आता उपयुक्त आहे असं तुला कशावरून वाटतं? त्यामुळे आता असं झालंय की बाजार पूर्णतः या सगळ्या यंत्रणेवर स्वार आहे. आणि राजकीय पक्षांना 2 निवडणुकांच्या मध्ये आपण काम करायचं म्हणजे काय करायचं हे राजकीय पक्षातल्या लोकांना एका पातळीवर खूप स्पष्ट आहे की काय करायचं. तर सुरुवातीला माझ्याकडे जर एक छोटी गाडी असेल तर पहिल्या टर्ममध्ये किमान माझ्याकडे एक अधिकृतरित्या एक SUV असायलाच पाहिजे. एक म्हणजे किमान, कदाचित माझ्या घरातल्या प्रत्येकाकडेच असायला पाहिजे, प्रॉपर्ट्या वाढायला पाहिजेत. आणि हे सगळं करण्याच्या प्रक्रियेत ना आपले लोकप्रतिनिधी हे लोकप्रतिनिधी कमी
आणि कंत्राटदार जास्त आहेत. जेव्हा कंत्राटदारांचं सार्वत्रिकीकरण होतं ना, तेव्हा कंत्राटदार फक्त प्रॉफिटसाठी काम करतो आणि त्या प्रॉफिटमध्ये म्हणजे आता आपल्याला प्रॉफिट कुणी किती मिळवायचा याच्यासाठीचं ते बार्गेनिंग आहे. म्हणजे तुम्ही गेल्या काही काळामधल्या पक्षातल्या फुटी पण पाहिल्यात तर बरेचदा लोक म्हणताना असं म्हणतात की माझा बाळासाहेबांवर विश्वास होता म्हणून मी आता या शिवसेनेतनं या शिवसेनेत गेलो, किंवा माझं पवार साहेबांवर प्रेम होतं म्हणून मी या एनसीपीतनं त्या एनसीपीत गेलो. तर हे थोडं उकरून बघितलं ना तर आपल्याला असं लक्षात येतं की पक्ष सोडण्याच्या अगोदर ह्याच्याकडे कोणती कोणती कंत्राटं होती. पक्ष सोडल्यावर त्या कंत्राटांच्या रकमेत वाढ झाली का कमी झाली, ह्याला नवं काय मिळालं, ह्याला नवे फ्लॅट कुठं मिळाले, नवे बंगले कुठं मिळाले, ह्याला आणखी काही पेट्रोल पंप मिळाले का, हे सगळं आपण जोपर्यंत कॉर्पोरेटीकरणाची पॉलिटिकल इकॉनॉमी बघत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की माणसं निष्ठेनं कोणाच्या मागे काम का नाही करत. माणसं निष्ठेने काम करतात म्हणजे काय, माणसं असं म्हणतात की माझ्या निष्ठेची किंमत मला दरवर्षी एक 5 कोटीचं पॅकेज 10 कोटीचं पॅकेज तुम्ही मला PWD मधनं द्या, तुम्ही मला इलेक्ट्रिसिटी मधनं द्या, कुठूनही द्या, ते नेता म्हणून तुमची जबाबदारी आहे. तर माझी जी कमिटमेंट आहे ती त्या मिळणाऱ्या रकमेला समकक्ष आहे. तुम्ही मला जास्त दिलं मी जास्त कमिटेड राहीन, आणि जास्त कमिटेड राहीन म्हणजे काय, एरवी मी तुमचे 10 होर्डिंग लावीन, आता मी 20 लावीन. म्हणजे कमिटमेंट ही अशा प्रकारची संख्यात्मक आहे, गुणात्मक नाहीये. म्हणजे जेव्हा लोक म्हणतात आम्ही यांच्यासाठी शिर कापून देऊ, आम्ही बोटाचं रक्त काढून शपथ घेणार आहोत, हे इतकं काय म्हणूया त्याला सारखं होतं की कोणाचाही सांगणाऱ्याचाही विश्वास नाहीये, ऐकणाऱ्याचा पण विश्वास नाही. आता भाजपनं काय केलं की भाजपनं याला एका कॉंग्लोमरेटचं रूप दिलंय. म्हणजे नुसतं कॉर्पोरेटीकरण नाही, भाजप स्वतः एक कॉर्पोरेट पक्ष आहे आणि कॉर्पोरेट सगळ्या यंत्रणा ह्या न नैतिक असतात. अनैतिक किंवा नैतिक, त्या न नैतिक आहे. त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं काय आहे, उपयुक्तता काय आहे, फायदा काय आहे, आणि एखाद्या माणसाला डिस्पोज करणं कोणीही इनडिस्पेन्सिबल नाही. त्यामुळे इनडिस्पेन्सिबिलिटी राजकीय पक्षामध्ये जेव्हा विचारांचा आपण म्हणतो, म्हणजे गांधी 1948 साली खूप थकले होते, त्यांच्या पक्षातही खूप भांडणं होती, पण म्हणून गांधींना पक्षात ठेवू नये असं नाही कोणी म्हटलेलं. तर हे जे आहे ना, ही धारणा आपल्याकडे राजकीय पक्षांचं रूपांतर कंत्राटदारांच्या एकत्रीकरण असलेल्या एका बॉडीत झालंय आपल्याकडे, आणि त्यामुळे असं होतं की मग निष्ठा ही गोष्ट मॅटर करत नाही. एखाद्या विषयावर लोकांचं प्रबोधन करायचं का, म्हणजे समजा एखाद्या गावामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की मुलींचा मृत्यूचा दर खूप आहे, तर एरवी आपले राजकीय पुढारी काय म्हणले असते की इथं बोललं पाहिजे, त्या बायकांना सांगितलं पाहिजे की मुली जर जन्माच्या अगोदर पाडल्या जात असतील तर हे चांगलं नाही, पुरुषांशी बोललं पाहिजे. आता लोक काय म्हणतात, आपलं काय काम आहे, आपलं काम त्या बाईला रक्षाबंधनाला साडी देणं आहे, आपलं काम दर महिन्याला तिच्या अकाउंटमध्ये पैसे जातील हे बघणं आहे, आणि मग तिचा आणि तिच्या नवऱ्याचा कान धरून मतदानाच्या दिवशी ती नीट आपल्याच माणसाला मतदान करेल हे आहे. बाकी त्या माणसाची वैचारिक वाढ होते नाही होते हा आपला पॉलिटिकल आयडिओलॉजिकल कन्सर्नच नाहीये. हे जे घडतंय ना याच्यामुळे राजकारणाचा चेहरा बिभत्स आहे. आणि तुम्हाला हे लक्षात येईल की आतापर्यंत आपण काय म्हणायचो की पुरुष बिभत्स वागतायत, पुरुष वागतायतच, पण बायका त्या स्पर्धेत आता तुल्यबळ रीतीने उतरतायत. हे सक्षमीकरणाचं नवं रूप आहे की मग राजकीय प्रक्रियेत ज्या काही 20-25% बायका आहेत त्यांनाही असं वाटतं की आपली पण किंमत आहे, आपली किंमत पण आर्थिक आहे, आणि मग आपल्याही निष्ठा या अशाच बाजारात मांडलेल्या आहेत. म्हणजे ते जे आपल्याला वाटायचं किंवा पुरुष पब्लिक कमिटमेंटवर काम करतो, बायका एक प्रकारचं संस्कारी रूप सांभाळतात, हे रोल पण आता राजकीय प्रक्रियेतले बदललेले आहेत. त्यामुळे एव्हरीथिंग इज फॉर सेल, सगळं विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण मग असं म्हटलं जातं सर की भाजपचे नेते असं म्हणतात की आम्ही कुठे यांना रोखलंय, ज्या स्ट्रॅटेजी आम्ही वापरतो, ज्या पद्धतीने आम्ही काम करतो रस्त्यावर सतत 24/7, ते उद्धव ठाकरेंनी करावं, ते राज ठाकरेंनी करावं, ते राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या गटाने करावं, ते काहीच करत नाहीत. आम्ही 24/7 अवेलेबल असतो. बरोबर. आता मला सांगा, जेव्हा ही गोष्ट सांगितली जाते ती एका अर्थी कधी कधी असं वाटतं ऑब्वियस त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून ते सतत त्या गोष्टी करत असतात, पण ह्यांनी पण कुठली गोष्ट अशी करायला हवी की जेणेकरून कुठेतरी जाऊन त्यांनी 2 मारल्या पण आपण एक तरी मारायला हवी.
ह्या पद्धतीचं काय वर्क करता येईल आणि काय गोष्टी त्यातून हे करा. तुम्ही जे म्हणताय ना, म्हणजे भाजपचा जो युक्तिवाद आहे की आम्ही 24/7 राजकारण करतो. आता राजकारण ही 24/7 गोष्ट झाली आहे हे बरोबर आहे, पण ज्या समाजामध्ये राजकारण ही 24/7 गोष्ट होते, तिथं लोक चहा पिताना, जेवताना, झोपताना, सर्व वेळेला फक्त जेव्हा राजकारण बोलतात तेव्हा त्यांच्याकडे शिक्षणावर बोलायला वेळ नसतो, संस्कृतीवर बोलायला वेळ नसतो, भाषेवर बोलायला वेळ नसतो, नातेसंबंधांवर बोलायला वेळ नसतो. आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा असा विकृत समाज आपल्याकडे उभा राहतोय. तुम्ही बघाल तर सगळ्या राजकीय प्रक्रियेतले जे लोक आहेत, म्हणजे साधं तुम्ही आपल्याकडच्या दहीहंडीच्या ज्या सगळ्या आपल्या मिरवणुका निघतात किंवा नाचगाणी होतात, महाराष्ट्रामध्ये या प्रकारचा गोंधळ सुद्धा बऱ्यापैकी सभ्यतेच्या चौकटीतला होता आत्तापर्यंत. बरोबर. आता जेव्हा तुम्ही सण सोडत नाही, आता तुम्ही लोकांच्या घरातली सत्यनारायणाची पूजा सोडत नाही, बारशापासून मैतापर्यंत काहीच सोडत नाही. म्हणजे तुम्ही बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये सर्व राजकीय पक्षांचे लोक आता फक्त लोकांना टॉयलेटला जाताना भेटत नाहीयेत. उर्वरित सर्व वेळ यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, यांना भेटलो, त्यांचं सांत्वन केलं, यांना भेटलो, त्यांना मूल झाल्याबद्दल अभिनंदन केलं. म्हणजे हे राजकीय पक्षांनी आणि हे सगळं आर्ग्युमेंटची सुरुवात करणाऱ्या भाजपच्या मंडळींनी पाहिलं पाहिजे की राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं काम काय आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं काम जर शहराचा विकास, तालुक्याचा विकास, गावाचा विकास हे असेल तर तुम्ही ते करत नाही आहात. तिथे तुमची टक्केवारी चालू आहे, पण तुम्ही जाताय कुठे? एकाच्या लग्नाला संध्याकाळी 7ला जाल, शेवटचं लग्न तुम्ही पहाटे 4 वाजता करता. हे जे आहे ना, म्हणजे तुमचा जो मॅन्डेट आहे त्या मॅन्डेटमध्ये प्रॉब्लेम झालाय. आता त्यांचं जे म्हणणं आहे किंवा पवारांना कोणी थांबवलंय किंवा उद्धव ठाकरेंना कोणी थांबवलं, तर ते बरोबर आहे त्यांचं. आता लोक असं म्हणाले उद्धव ठाकरेंचा पक्ष दुसऱ्यांदा फुटला तेव्हा, हे काही घराच्या बाहेरच पडत नाही. आता उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत, त्यांचा पक्ष फुटला, आपण समजा वादासाठी मान्य केलं. पवार साहेब तर सकाळी 7:45 वाजता लोकांना उपलब्ध असतात, दादा तर सकाळी 6 वाजता लोकांना उपलब्ध होते. ममता बॅनर्जी सारखी बाई चपला घालून अख्खा बंगाल तिने पिंजून काढला. अरविंद केजरीवाल, तो कसाही त्याचं राजकारण असेल पण त्याने तुरुंगवास सहन केला, त्याच्या बरोबरच्या लोकांनी सहन केला. म्हणजे घरात बसलेत, बाहेर फिरतायत, सकाळी उठतायत, संध्याकाळी उठतायत, हे लॉजिक नाही राहिलं. भाजपचं काय झालं माहितीये, भाजपचं यश याच्यात आहे की भाजपने त्यांच्या सगळ्या केडरला हेच तुम्हाला आयुष्यभर करायचंय असं समजून अत्यंत वेगाने करा, हे भाजपने त्यांना समजावले. त्याच्यामुळे तुम्ही बघाल की भाजपकडे बॅकअप प्लॅन पण तयार असतो. खरं म्हणजे ते असं आहे की तुमच्या विरोधात काहीतरी मी टीका केली तर तुम्ही मला उत्तर द्यालच, पण समजा तुम्ही कंटाळा केला किंवा तुमचं उत्तर तेवढं प्रभावी नसेल तर तुमच्या बाजूने बोलणारे 4 लोक त्यांनी पाळून ठेवलेले आहेत. आणि मग ते अशा पद्धतीचं नेटवर्किंग करतात की लोकांना असं वाटतं की हेच महत्वाचं घडतंय दिवसभरात. म्हणजे आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा मॅनहोल नीट न झाकल्यामुळे माणसं मरतील, पण मॅनहोल नीट न झाकल्यामुळे ज्या दिवशी माणसं मरतील त्याच दिवशी समजा संसदेमध्ये पंतप्रधानांनी एखाद्या विरोधी पक्षाच्या माणसाला नेऊन हातात पेढा दिला तर पूर्ण दिवस तीच बातमी चालेल, मॅनहोल बंद मेलेल्या माणसाला श्रद्धांजली व्हायला सुद्धा कुणाला सवड असणार नाही. हे जे जगण्याचे प्रेफरन्सेस ना, म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने किमान तोंडी लावण्यापुरतं गरिबी हटाव, 20 कलमी योजना, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल काँग्रेसचं किमान इंटेंट व्यक्त होत होता. त्यांच्या हाताखालची मशिनरी काही फार सक्रिय होती, प्रामाणिक होती असं नाही. स्वतः पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला म्हणलेत की 1 रुपया जर सरकारकडनं निघाला तर जनतेकडे येईपर्यंत 10 पैसे उरतात. म्हणजे हे देशाच्या पंतप्रधानाने पब्लिक डोमेनमध्ये केलेलं वाक्य आहे. परिस्थिती तेव्हा काही ग्रेट होती असं नाही. भारतीय जनता पक्षाने या अत्यंत विकृत आणि विस्कळीत परिस्थितीला राजमान्यता दिली आहे. हा त्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे ते जेव्हा म्हणतात ना की तुम्ही बाकीचे पक्ष का ऑपरेट करत नाही, बाकीच्या पक्षांकडे ईडी आहे का मला सांगा, नाही, बाकीच्या पक्षांकडे सीबीआय आहे का मला सांगा, बाकीच्या पक्षांकडे इन्कम टॅक्स आहे का मला सांगा, UAPA आहे का मला सांगा. म्हणजे कुठलाही माणूस एक वाक्य तुमच्या विरोधात बोलतोय असं तुम्हाला वाटलं
तर प्रत्येक माणसाच्या करिअरमध्ये आता आपल्या सगळ्यांची बँकांची खाती आहेत. खरंय. आपल्या सगळ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये असं एक तरी ट्रान्झॅक्शन लोकांना सापडूच शकतं की जे नॉर्मल ट्रान्झॅक्शन आहे, पण ठरवलं तर माणसाला आयुष्यातनं उठवता येईल असं आहे. परफेक्ट. हे जे आहे ना, म्हणजे राजकारणाचं सुडाग्नीमध्ये रूपांतर करणं हे भाजपचं यश आहे. आणि त्यांना ते का जमलं आहे, कारण त्यांची कोर आयडिओलॉजी सुडाचीच आहे. त्यांची जी कोर आयडिओलॉजी ती काय आहे, हा आमचा शत्रू, हा मुसलमान आमचा शत्रू आहे, हे दलित आमचे शत्रू आहे, ते ख्रिश्चन आमचे शत्रू आहेत आणि यांच्याशी डील करायचं नाही, यांचा बंदोबस्त करायचा आहे. काँग्रेसचा जो राष्ट्रवादाचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत आहेत आणि आपल्यामध्ये कायम नाही पण बऱ्याच वेळेला सुसंवाद शक्य आहे. या एका मिनिमम जाणीवेतनं काँग्रेस ऑपरेट करत राहिली. म्हणजे काँग्रेसच्या काळात दंगली झाल्या नाहीत का? दंगली झाल्या. काँग्रेसच्या काळात अनाचार घडत नव्हता का? घडत होता. पण काँग्रेसच्या काळामध्ये एखाद्या गरोदर बाईवर बलात्कार करून तुरुंगात गेलेली माणसं परत आल्यानंतर त्यांचा पक्षातर्फे सत्कार होत नव्हता. हे जे आहे ना, हे नॅरेटिव्ह बदल आहे, हा पॅराडाईम शिफ्ट आहे बीजेपीनं आणलेला. आणि त्याच्यामुळे राजकीय पक्षातले जे लोक आहेत ना, ते अंगठ्याशी बघतात, ते पुढे बघत नाहीत. त्यामुळे त्यांना काय वाटतं, अरे हे आज चांगलं विकलं जातंय, मार्केटमध्ये ह्याला डिमांड आहे, मग मार्केटमध्ये डिमांड असेल तर आपण हे केलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघा, आता आपल्याकडे ते एक मत्स्योद्योग खात्याचे मंत्री आहेत, तर ते जणू काही आपण मुसलमान विभागाचे मंत्री आहोत अशाच पद्धतीने बोलतात. आता ते काय बोलतात, ते वेडे नाही आहेत. त्यांना माहिती आहे की मत्स्योत्पादन विभागाचं काम करून आपल्याला मीडिया वर्षातनं एकदा सुद्धा हाक मारणार नाही. क्या बात. पण मुसलमानांच्या बद्दल बोललो की मीरा रोडच्या मुसलमानांना ठोकून काढू, कोकणात एखादा मुसलमान फळं विकत असेल त्याला बडवून काढू, तर आता त्यांचे होर्डिंग लागलेत बघा, हिंदू जनरक्षक नावाने त्यांचे मुंबई शहरात होर्डिंग लागलेत. हे तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रातल्या कुठल्या मत्स्योत्पादन मंत्र्याच्या नशिबात होतं? म्हणजे माशांचं पण भाग्य थोर आहे की त्यांना एक असा माणूस आपला नेता म्हणून सापडलेला आहे की जो हिंदू जनरक्षक आहे. हे जे आहे ना, हे लोकांची घटनात्मक कामं वेगळी आणि लोकांचा पॉलिटिकल अजेंडा वेगळा, या पद्धतीनं वागण्याची सोय सवलत ही भाजपनं दिली. साधारणपणे मनमोहन सिंगांच्या काळापर्यंत आपल्याकडे सुद्धा अगदी काही प्रमाणात आर पाटील होते त्या काळापर्यंत सुद्धा आपल्याकडे ज्याचं काम जे आहे ना कॉन्स्टिट्यूशनल, ते त्यांना करणं अपेक्षित होतं. तुम्ही साधं बघा, आर पाटलांसारखा माणूस म्हणजे एक साधं चुकीचं वाक्य बोलला 2008च्या त्या हल्ल्यानंतर की बडे बडे शहरों में ऐसे छोटे हादसे होते रहते. आता मुळात असं घाणेरडं वाक्य बोलण्याची काही गरज नव्हती, कारण त्यांचं हिंदी वाईट होतं आणि ते वाक्य कॉन्टेक्स्च्युअली बरोबरही नव्हतं. बरोबर. पण त्या एका वाक्यासाठी त्यांचं मंत्रिपद गेलं. तुम्ही आत्ता मला सांगा की आपलं मूळ कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट सोडून इतर अनेक क्षेत्रांमध्ये भराऱ्या मारून आलेल्या कोणत्या लोकप्रतिनिधीला त्याची जागा सोडावी लागली आहे? हे जे आहे ना, हे भाजपने या प्रकारच्या लोकांची भीड चेपवली आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की खात्याचं खातं बघून घेईल, मी लोकांना दम दिला, मी लोकांना रट्टे दिले, मी लोकांना काहीतरी मॅनेज केलं तर माझी बाजारात किंमत वाढते आहे. तुम्ही आता ह्या शिवसेना पक्षाच्या दुसऱ्या फुटीच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहिलं तर त्या ओमराजे निंबाळकरला आणण्यासाठी गेलेला माणूस म्हणजे तानाजी सावंत. आता हा विद्वान माणूस हा आधी बाळासाहेबांच्या पक्षात होता आणि एखादं धरण पडलं तर खेकड्याने धरण खाल्लं असं तो म्हणाला होता. आता इतका विद्वान माणूस शिवसेना पक्षात काय करत होता, मग शिंदेच्या पक्षात काय करायला गेला? आता त्याचं जॉब प्रोफाईल काय आहे की फुटीत जाणाऱ्या खासदाराला मध्यरात्री विमानात घालून घरपोच आणून सोडणं. हे तुम्ही मला सांगा, हे राजकीय पक्षाच्या नेत्याचं मॅन्डेट आहे का? म्हणजे उपद्रव मूल्य हेच मूल्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या कथनाचं नॅरेटिव्हचं वैशिष्ट्य काय आहे की उपद्रव मूल्य हेच जेव्हा मूल्य होतं ना, त्यावेळेला सगळी परिस्थिती विस्कळीत होते. आणि आता हल्ली आम्ही बघितलं की ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन राजकीय पक्षांचे ऑपरेशन आणि याच्यामध्ये जास्त आनंद आणि त्यात तोच शेवटचा अंतिम त्यांचा विजय मानला जातो. पण असं नसतं की बाबा हा प्रदेश आम्ही एक वेगळ्या पद्धतीने केला, ह्या प्रदेशामध्ये आम्ही इथे काही एवढ्या गोष्टी केल्या, हे ऑपरेशन म्हणून धरलं. इन्फ्रास्ट्रक्चर बाय डिफॉल्ट जे होतं ते होतंच. आणि बरं ऑपरेशन, मग त्याच्या मागे जेव्हा झेनझी ह्याच्यावर काम करतात, उदाहरणार्थ मला सांगायचं होतं विषय की झेनझी हे सगळं ऑनलाईनमध्ये सगळेजण स्क्रीनवर राहून या गोष्टी करत असतात खूप वेळेला, पण रस्त्यावर उतरताना मात्र त्यांना जसं इतर देशांमध्ये जशी उतरत तसं आपल्याला गर्दी दिसली नाही त्याची. तर हे घरातले संस्कार
जे झेन्झींवर होत आहेत, म्हणजे जे त्यांचे आई बाबा जे जास्त कम्फर्ट झोनला आले आहेत, की ज्यांना आपली सोसायटी असते, त्या 2 BHK राहत असतात, त्या घरात स्विमिंग पूल असतो, तिथे रस्ते असतात, ते आतल्यामध्ये बाहेर पडल्यानंतर किती नाली वाहतात त्यांची काही घेणं नसतं, आणि ते सेम संस्कार त्या मुलांवर होत असतात. आणि त्यामुळे त्यांना स्क्रीनवर राग येऊ शकतो, पण रस्त्यावर तो राग कुठपर्यंत जातो असा. मग ह्याला आपण आणि त्याला कंटिन्युटीमध्ये तोच विषय की पूर्वी शाळा ह्या त्याला घेऊन एक महत्वाची भूमिका बजावायच्या, की आम्ही बालमोहन किंवा राजा शिवाजी विद्यालय दादरच्या सारख्या या मराठमोळ्या शाळेतून शिकलो, त्या शाळांमध्ये आम्हाला सांगितलं जातं नागरिकशास्त्र किती महत्वाचं आहे, किंवा इतिहास काय सांगतो, भूगोल का. तर हे संस्कारही शाळांमध्ये होत आहेत मराठी, हे त्याच्यावर परिणाम करतात. तर त्यांना ही जी सिस्टीम आहे ही सरकारला कुठेतरी घालूनच टाकायची आहे, आणि ते संस्कारच त्यांच्यावर त्या पद्धतीचे आणायचे आहेत का. तुम्ही जे संस्कारांचं म्हणताय ना, हा, आपल्याकडे काय झालंय की संस्कारांकडे नागरिकशास्त्राचा भाग म्हणून बघण्याकडे आपला कल नाहीये. म्हणजे मग तुम्ही टिळा लावलात, तुम्ही घरच्यांना नमस्कार केलात, तर हे संस्कार आपल्याला हवेत. किंवा तुम्ही आयुष्यामधला काही बरा वाईट निर्णय घेताना आई वडील सांगतील त्यांच्या 2 पावलंही पुढे गेला नाही, तर तो योग्य संस्कार आहे. पण तुम्ही घरामध्ये, आपल्या घरांमध्ये लोकशाही नाहीये बघा बहुतेक ठिकाणी. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की सगळे वेगवेगळे गट आहेत घरात. आई बापांचा वेगळा गट आहे, आजी आजोबांचा आहे, पोरांचा वेगळा गट आहे, आणि 3 पॅरलल युनिव्हर्समध्ये बऱ्याच ठिकाणी लोक ऑपरेट करतात. बरोबर. आता मुलांना ज्या वेळेला आपल्याला काही सांगायचं आहे, मुलांकडनं काही करून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठीचा एक मार्ग म्हणजे तुम्ही वाचता, तुम्ही लोकांशी बोलता, तुम्हाला एक एक्सपोजर राहतं. आता मी ज्या काळामध्ये कॉलेजमध्ये शिकत होतो त्या काळातल्या गणपती मंडळांमध्ये गणेशोत्सवात व्याख्यानमाला होत होत्या. बरोबर. म्हणजे मी राम जोशींना पहिल्यांदा गांधींवर बोलताना त्या व्याख्यानमालेमध्ये ऐकलं. खरं. माधव गडकरींपासून महाबळेश्वर मोर्जांपर्यंत देशात पंतप्रधान म्हणजे संसदीय लोकशाही पाहिजे का अध्यक्षीय पाहिजे याच्यावरची चर्चा आपल्याकडच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये झाली. खरं. इथे नरे पार्कच्या मैदानामध्ये मी बाबासाहेब पुरंदरे यांची 6 दिवस शिवचरित्रावरचं व्याख्यान ऐकली. त्याच्यानंतर मग मी आणखी वाचलं, आणि मग मला बाबासाहेब पुरंदरेंच्या मर्यादा पण कळल्या. पण म्हणजे मी बाबासाहेब पुरंदरे ऐकले तिथे जाऊन. आणि हे जेव्हा आपल्याकडे घडत होतं ना, त्यावेळेला कुटुंबाच्या बाहेर, म्हणजे अगदी घाटकोपर सारख्या आमच्या एका छोट्या उपनगरामध्ये गणेशोत्सवामध्ये उत्स्फूर्त आणि नियमित वक्तृत्व स्पर्धा होत्या. या वक्तृत्व स्पर्धांना आसपासच्या सगळ्या गणेशोत्सव मंडळामधली मुलं यायची. म्हणजे मला ते आठवतं का, कारण तिथल्या एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी काहीतरी कामगार चळवळीबद्दल बोललो, आणि मला परीक्षक असं म्हणाले की तू बोललास ते बरोबर आहे, पण नामजोशी हे भारतातल्या इथल्या चळवळीचे प्रवर्तक नाहीत, ते नारायण मेघाजी लोखंडे आहेत. आता नारायण मेघाजी लोखंड्यांचं नाव मला का माहीत नव्हतं, कारण माझं घर जरी पश्चिम महाराष्ट्रातलं असलं तरी आमच्या घरात काही तशी सत्यशोधकी परंपरा नाहीये. आमचं घर हे काँग्रेसवाल्यांचं घर होतं. त्यामुळे सत्यशोधक चळवळ काय होती, हा फुल्यांचा वारस पहिल्यांदा कामगारांना संघटित करणारा कसा होता, हे मला कळलं. आणि मग नारायण मेघाजी लोखंड्यांवरचं लेखन मी वाचायला लागलो. म्हणजे एकेकाळी गणेशोत्सवासारख्या यंत्रणा, गणेशोत्सवासारखे सण हे माणसांना सोशलाइज करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे होते. आता आपल्याकडे असं दिसतं बघा की शिकलेल्या पालकांमध्ये एक मोठा वर्ग असा आहे की ज्यांना जे काहीच वाचत नाहीत, म्हणजे पेपर सुद्धा वाचत नाहीत. म्हणजे त्याच्यात शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, वकील मंडळी आहेत, म्हणजे अभिजन मंडळी आहेत. खूप घरामध्ये पैसा असणं, घर एकदम इंटेरियर अत्यंत उत्कृष्ट असणं आणि वाचणं याचा अर्थार्थी अनेकदा काही संबंध असत नाही. असला तरी व्यस्त असतो की लोक वाचत नाहीत, लोक पेपर वाचत नाहीत. आणि कोविड नंतर लोकांचं असं झालं, ते काय नाही, आम्ही ऑनलाईन पाहतो ना. पण ऑनलाईन तुम्ही पाहता म्हणजे अख्खा पेपर बघून त्यातलं राष्ट्रीय पातळीवरचं, राज्य पातळीवरचं असं खूप पाहतायत माणसं, असं नाहीये. त्यामुळे घरामध्ये वाचनाच्या अंगाने कुपोषित झालेली मुलं आहेत, ती टेक्स्टबुक वाचतात, शिक्षक फार वाचत नाहीत. याचं कारण बऱ्याच शिक्षकांना असं वाटतं की आहे तोच अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. अनुदानितमध्ये अनेक ठिकाणी शिक्षकांना अशैक्षणिक कामं इतकी करावी लागतात की शिक्षकांचं काम त्याच्यामुळे पूर्ण होत नाही. त्यामुळे ही जी मुलं कॉलेजमध्ये जातात ती तुम्हाला असं दिसेल की व्हॉट्सॲपवरचं वाचून किंवा इन्स्टा आणि युट्यूब आणि एक्सवरचं वाचून त्यांना अशी वरवरची खूप माहिती आहे. म्हणजे त्यांना वरवरची माहिती आहे की युक्रेनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, गाझा पट्टीत काहीतरी इश्यू आहे, आणि मग अचानक त्यांना
हे सगळे जगाचे प्रश्न महत्वाचे वाटायला लागतात. म्हणजे आपल्या गल्लीमध्ये पावसाळ्यात पाणी तुंबतंय हा प्रश्न महत्वाचा नाही वाटत, पण युक्रेनमध्ये काय झालंय हा प्रश्न महत्वाचा वाटतो. आता हा जो बदललेला कल आहे लोकांचा, तो राजकीय व्यवस्थेच्या पथ्यावर यासाठी पडतो की जेवढी तरुण मुलं अनइन्फॉर्म्ड, जेवढी तरुण मुलं माहितीच्या बाबतीमध्ये कुपोषित, तेवढी ती रस्त्यावर उतरण्याची शक्यता कमी. आणि ती माणसं रस्त्यावर कुठे उतरतील? ह्याला हाण, त्याला धोपटून काढ, किंवा इथे तुमच्यासाठी मटणाची पार्टी ठेवली आहे, ती मटणाची पार्टी आणि दारू तुम्ही लग्नाच्या अगोदर, अमुक निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला मिळेल, फक्त दमबाजी करून लोकांना मतदानाच्या बूथपर्यंत आणायचं. या प्रकारची अत्यंत भौतिक अशा प्रकारच्या उत्कर्षाकडे पाहणारी आणि एकदम ट्रान्झॅक्शनल व्यवहार असणारी अशा प्रकारची तरुण मुलं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तुम्ही गावखेड्यांमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी गेलात ना, तर निवडणुकांच्या अगोदर अनेक घरांमध्ये केवळ दारू प्यायला मिळते, धाब्यावर जाऊन फुकटचं खायला मिळतं म्हणून पॉलिटिकली ऍक्टिव्ह झालेले खूप लोक आहेत. एकदा यांना दारूचं व्यसन लागलं की नंतर त्यांच्या कुटुंबाला 2 निवडणुकांच्या मध्ये यांना व्यसनातनं मुक्त करता करता नाकी नऊ येतं. आता हे जे लोक आहेत ना, या लोकांचं म्हणजे कार्यकर्ता म्हणून ते कार्यकर्ता नाही, ते तैनाती फौजेचा भाग आहेत. ही तैनाती फौज अशी की आज तुम्ही 500 रुपये दिलेत ते तुमच्या मोर्चात येतील, उद्या मी 700 रुपये दिले ते माझ्या मोर्चात येतील, आणि त्यांच्या घोषणा वेगवेगळ्या दिवसाच्या वेगवेगळ्या घोषणा बदलत राहतील. आता कमिटमेंट शून्य, बांधिलकी शून्य ऍक्टिव्हिजम नावाचा नवा भाग तयार झालेला आहे. आणि तो बांधिलकी शून्य ऍक्टिव्हिजम काय आहे की मी तुम्हाला असं म्हणायचं की माझ्याकडे माझ्या जातीची, माझ्या धर्माची, माझ्या वर्गाची मला मानणारी 50 मतं आहेत, त्याची काय किंमत आहे? मग तुम्ही आणि मी बार्गेन करणार आहोत, आणि मग ती 50 मतं मी तुम्हाला, आत्ता तुम्ही जर सर्वाधिक चढ्या दराने देणारे बिडर असाल तर मी तुम्हाला देणार, पण पुढच्या वेळेला मी तुम्हालाच देईन याची काही खात्री नाहीये. दरम्यान तुम्ही काय विचार कराल की हा 50 मतं ताब्यात असलेला जर जास्त माजला असेल तर मी ह्याला पर्याय ह्याच्याच माणसांमधनं हुडकून काढीन. मग पुढच्या वेळेला तुम्ही माझ्याऐवजी दुसऱ्या माणसाची सौदेबाजी करता. आता या सौदेबाजीच्या आणि बार्गेनिंगच्या प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो ती वैचारिक बांधिलकी हीच आहे. त्यामुळे प्रोफेशनल पॉलिटिक्समध्ये ते संस्कार शून्य, कमिटमेंट शून्य, बांधिलकी शून्य अशा प्रकारचं जेव्हा तयार होतं, त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की जो माणूस काल काँग्रेसमध्ये होता तो आज सेनेत आहे, उद्या सेनेच्या दुसऱ्या गटात आहे, परवा भाजपमध्ये आहे, नंतर वंचितमध्ये आहे. जिथे जिथे उत्कर्षाच्या संधी उपलब्ध आहेत ती आयडिओलॉजी त्या दिवशी त्या वेळेला आपली आहे असं मानणारा अत्यंतिक हिअर अँड नाऊ, इथे आणि या क्षणाला अशा पद्धतीने विचार करणारा राजकीय वर्ग आहे. आणि त्यामध्ये म्हणजे तुम्ही तरुण मुलांचं सुद्धा बोलणं ऐकलं ना, तर तरुण मुलांच्या बोलण्यामध्ये सुद्धा या बाबतीतले कन्सर्न फार पक्के आहेत. असं तुम्हाला 100रातला एखादा मुलगा किंवा मुलगी अशी दिसेल की ज्यांना असं वाटतं की बाबा आपण दीर्घकाळ एका विचारसरणीशी जोडून घ्यावं. लोक असं म्हणतात की नाही, मी हे करता करता मी जरा वर्क फ्रॉम होम करता करता तुमच्याबरोबर जॉईन होतो, मी हवं तर तुम्हाला 2-4 पत्र लिहून देतो, हवं तर एखाद्या आंदोलनामध्ये येतो. असं फावल्या वेळातला ऍक्टिव्हिजम जो आहे ना, हा आत्ताच्या घडीचा आपल्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. सर, सगळ्यात महत्त्वाचा विषय आतापर्यंत ठीक होतं की मराठी शाळा, मराठी भाषा हे सगळे विषय ठीक होते, पण अचानक सभापती आणि नार्वेकरांसारखे ज्यांना एक आशा भोसले यांच्या त्यांना आदरांजली द्यायची होती सभागृहामध्ये, आणि जेव्हा त्यांनी सुरू केला आदरांजलीचा कार्यक्रम आणि ज्या पद्धतीने ते पत्र वाचलं आणि त्याच्यावर राज ठाकरेंनी पण टीका केली, ते पत्र वाचल्यानंतर कळतं की आपण खरोखर महाराष्ट्रामधल्या म्हणजे त्या विधानसभेमध्ये आहोत की कुठे आहोत, एवढी वाईट अवस्था होती. आणि त्यांना एक शब्द व्यवस्थित वाचता येत नव्हता. मग हे नार्वेकर मराठी आहेत की अमराठी आहेत, म्हणजे जर पुढारी असं असेल, बरं त्यांना त्याच्या विरोधात राज ठाकरेंनी पत्र लिहिपर्यंत कोणीच बोललं नव्हतं, आज ते सगळीकडे झालंय. तर हे काय? आणि येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीचं, बरं एक साधं मराठी आहे, त्यांनी केलेल्या चुका मी लिहून आणल्यात, म्हणजे एवढ्या चुका होत्या की जवळजवळ त्याच्या 36 चुका आहेत. बरं, उच्चार करताना काहीतरी कठीण शब्द इकडे इकडे होऊ शकतो, मान्य आहे, पण साधारण सहज म्हणजे दीनानाथ मंगेशकर किंवा मंगेशकर कुटुंब या बेसिक गोष्टींवर चुका केल्यात त्यांनी. तर काय ह्याच्या मागे काय मुद्दामून केले जात आहे की हे त्यांचा बंडपण आहे?
राहुल नार्वेकरांना जे काम करायला सांगितलं गेलंय त्यांच्या मालकाकडून ते त्यांनी नीट केलंय. म्हणजे एक पक्ष फुटला, त्यातला अधिकृत कुठला अनधिकृत कुठला, याचं सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा त्यांच्याकडे काही गोष्टी सोपवल्या तेव्हा त्या फायलींवर 3 वर्ष बसून राहण्याचं त्यांना मॅन्डेट दिला होता, ते त्यांनी नीट केलंय. म्हणजे त्यांचा जो कोर कॉन्फिडन्स आहे ना ते त्यांनी चांगला केलं. मराठी भाषा हा नार्वेकरांचा कोर कॉन्फिडन्स नाहीये. त्यांच्या दुर्दैवाने आता ते आडनावाने मराठी आहेत. रामराजे नाईक निंबाळकरांसारख्या फलटणच्या एका नेत्याचे जावई आहेत ते, आणि कुलाब्याचे आमदार आहेत ते. आता त्यांनी हे सगळं वाचण्याच्या अगोदर एकदा तरी वाचलं असेल असं आपण धरूया, किंवा त्यांना कोणीतरी ते आता त्यातले शब्द जर तुम्ही पाहिलेत ना, म्हणजे मी ते स्पेसिफिक लिहून म्हणजे हे करून आणलेत. त्यामध्ये रेसिकांच्या असं ते म्हणाले, अलौकिक याला अवलौकिक म्हणाले, ते सदस्तेज असं काहीतरी म्हणाले, शब्दच नाहीये तसा कुठला. त्याच्यानंतर सुरांती ह्याच्या सुरांनी असं काहीतरी म्हणाले. असं खूप आहे. शृंगार तर श्रीगार म्हणाले, वेदना ते वेदन म्हणाले, गांभीर्यपूर्वकला काहीतरी वेगळंच काहीतरी म्हणाले, असामान्य या साधा शब्द त्यांनी असामान्य ते असामान्य असं काहीतरी ते म्हणालेत. म्हणजे आणि अडखळलेले तर अनेक आहेत. म्हणजे घनश्यामाच्या, त्याच्यानंतर मधाळ, पेलता, विरहाच्या, वैविध्यपूर्ण. म्हणजे मला सांगायचा विषय एवढा आहे की हे काय म्हणजे यांची वाक्यरचना काहीतरी वेगळीच होती. म्हणजे मराठी ललाटीचे वैभव आहे, म्हणजे काहीतरी म्हणा, पंडित दीनदयाळ मंगेशकर वगैरे असं काहीतरी म्हणाले. संगीताचा वारसा घेऊन नंतर मग दुःखाला खूप म्हणून त्या जगत राहिल्या असं काहीतरी बोललेत ते. दिलेली योगदान असं काहीतरी. म्हणजे व्याकरण ठीक आहे, व्याकरण कुलाब्याचे असल्यामुळे कधी त्यांना व्याकरण माहीत नसेल, पण मराठी तर होते. पुलंनी मला वाटतं खिल्लीमध्ये असं एक ठिकाणी म्हटलंय की या वाक्यातलं कर्ता कर्म क्रियापद रानोमाळ हरवलेलं आहे. तर हे नार्वेकर हे त्या पंथातले आहे. आता त्यांनी दीनानाथ मंगेशकरांचं नाव दीनदयाळ मंगेशकर केलं. साहित्यामध्ये, भाषेमध्ये एक स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असा एक भाग आहे की तुमच्या आतमध्ये जे असतं ते व्यक्त होतं, ते सबकॉन्शियसली जे येत. आता ह्यांच्या सगळ्या इकोसिस्टीममध्ये दीनदयाळ उपाध्याय आहेत आणि हे बाटगे जास्त कडवट असतात. तर हे मूळचे राष्ट्रवादीच्या सेनेच्या पंथातनं तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर आणि दीनदयाळ मंगेशकर तर म्हणजे त्यांच्या त्या निवेदनातच त्यांनी म्हटलंय की भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, अशा अर्थाची त्यांची. तर ते आशाबाईंनी ते जे गाणं म्हटलं, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, तर त्या सुदैवाने गेल्या. नाही तर त्यांच्या दुःखात ह्या माणसाला ऐकणं ही एक आणखी भर पडली असती. खरंय. आता तुम्ही मला सांगा, हे जे लिहिलेलं आहे आता ते काय करतील बघा. त्यांची एवढी नाचक्की झाली आहे ना, ज्याने ते लिहून दिलंय त्याला सस्पेंड करतील हे लोक. हो, कारण एक असं दिसतं मला की हे नार्वेकरांच्या बौद्धिक वकुबाच्या वरचं लेखन आहे. कठीण नाहीये, पण प्रॉब्लेम नार्वेकर तळात आहेत. ते एकदम तळात गाळात असल्यामुळे त्यांना हे कठीण वाटतंय. दुसरी मला एक शक्यता वाटते, पण ते तपासून बघितलं पाहिजे की त्यांनी त्यांचं हे जे मराठी वाचलं ते देवनागरीत लिहिलं होतं का रोमीत लिहिलं होतं. ओके. कारण काही ठिकाणी ते ज्या पद्धतीनं वेदना हे जे शब्द उच्चारतायत, आयदर ते प्रौढ साक्षरतेच्या वर्गामध्ये त्यांना तातडीनं जाण्याची गरज आहे, ज्या लेवलचं ते घाणेरडं वाचतायत ते, किंवा कुणीतरी त्यांच्या हातातला कागद बघायला पाहिजे की त्याच्यामध्ये त्यांनी काही शब्द आपल्याला वाचायला सोपे जावेत. कारण हे बहुधा इंग्रजी माध्यमाचं प्रॉडक्ट आहे ते, त्यामुळे असे सोपे जावेत म्हणून त्यांनी रोमी स्क्रिप्टमध्ये लिहिलं होतं का, जसं कलेच्या क्षेत्रात आता आपल्याकडे काही लोक करायला लागले. तर तसं ह्यांनी केलंय का. आणि साधी गोष्ट आहे की तुम्ही 5 मिनिटाचं वाचता, या राज्यामध्ये तुम्हीच ते वाचायला पाहिजे असं नाहीये ना. संसदीय कामकाज मंत्री वाचू शकतो, राज्याचे मुख्यमंत्री वाचू शकतात, दोन्ही उपमुख्यमंत्री वाचू शकतात. या सगळ्यांचं वाचण्याचं मराठी ह्यांच्यापेक्षा बरं आहे. पण कसं आहे की मिरवायचं तर आहे आणि माती पण खायची आहे. तर तुम्ही मिरवण्याच्या मोहापायी माती खाऊन आज तुमची एवढी नाचक्की केली. माझ्यासारख्या अनेकांनी कालपासून त्याच्यावर लिहिलं. आज राज ठाकरेंनी अत्यंत मार्मिक त्याच्यावरची प्रतिक्रिया दिली आणि मराठी भाषेचाच शोकप्रस्ताव आहे तो, अशा प्रकारचं मत मांडलंय. पण मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावर ते काहीतरी म्हणतील, त्यांचे मालक काहीतरी म्हणतील की असं होऊ शकतं,
आमच्या मनात आशाबाईंच्या बद्दल प्रेमच आहे असं म्हणून आशाबाईंच्या नावाने एखादी आणखी फेलोशिप काढतील, आणखी एखादं नवं सेंटर करतील. पण लाच कोळून प्यायलेले लोक असल्यामुळे एक साधी गोष्ट किंवा माझ्याकडनं वाचताना गंभीर चूक झाली आणि आशाबाईंच्या सगळ्या चाहत्यांची मी माफी मागतो एवढं म्हटलं ना तरी लोक त्यांची बाकीची सगळी पापं बाजूला ठेवून आजच्या चुकीपुरती कालच्या चुकीपुरतं त्यांना माफ करतील. आणि हे कॉन्शियसली का म्हणजे जाणीवपूर्वक घडत नसलं तरी सुद्धा असं बोलणं तर चालून जात आहे. कोण काय वाकडं करणार आपलं, आपल्याला सांभाळणारा माणूस मोठा आहे. अशा प्रकारच्या कॉन्फिडन्स पोटी, अशा प्रकारच्या आत्मविश्वासापोटी म्हणजे आता हे घडून जवळपास 36 तास होऊन गेले. खरं 36 तासात त्यांना कितीतरी लोकांनी सांगितलं असतं की तुम्ही माती खाल्लेली आहे. एरवी तर ते उठल्या बसल्या काहीतरी लिहित असतात, त्यांना लिहिता येणं शक्य नव्हतं का किंवा चूक झाली माझ्याकडनं, हे व्हायला नको होतं. आता या पद्धतीचा या वकुबाचा माणूस या राज्यात जिथे विसपाग्यांसारखा माणूस होता, मावळणकरांच्या सारखा माणूस होता, अशी मोठी पदं भूषवणारी माणसं अत्यंत मोठ्या वकुबाची आणि इंटेग्रिटीची, त्या जागी हा माणूस बसतो, हेच अधःपतनाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. त्या अधःपतनाची ही मॅनिफेस्टेशन्स आहेत, ही अभिव्यक्ती आहे. सर, हल्ली असं झालंय की मराठी शाळांमध्ये खूप वेळा विषय हा आलेला आहे की मराठी शाळेमध्ये घातलं की जरा आम्हाला डाऊनग्रेड वाटतं. बरं, ज्या शाळा सेमी इंग्लिश आहेत त्या शाळांमध्ये ॲडमिशन मिळायला थोडं कठीण जातं आणि त्या दादरसारख्या ठिकाणी वगैरे मोजके आहेत, बाकी सेमी इंग्लिश नाहीच आहेत. मग त्या पालकांचं खूप असतं की शिवाजी महाराज जन्माला यावे पण दुसऱ्यांच्या घरी, तसा तो प्रकार आहे. तर हे सगळं थांबणार कधी सर? कारण की आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी भाषा महत्त्वाची आहे, पण आम्ही बघतो की ह्या फ्लॅट संस्कृतीमध्ये किंवा त्यांना मराठीमध्ये बोलणं हे अपमानास्पद वाटतं किंवा डाऊनग्रेडेड वाटतं किंवा आपण समजा आपण आणि हळूहळू आपल्यामध्ये असं आतून व्हायला लागलंय की आपण दोघं जण मराठी बोलतो आणि तिसरा कोणती सुटबुटात बसलेला असेल तर त्याला वाटतं की हे काय म्हणजे विचित्र बोलतायत, एवढं मुंबई शहरामध्ये. तर ही जी मानसिक काहीतरी त्यांना मानसिक तो त्रास होतो त्या लोकांना, ज्यांना ह्यांना थांबवायचं कसं आणि ह्यातून आपण मार्ग कसा काढायचा? याच्यात जे 2 प्रश्न आहेत ना, त्यातला जो शाळेचा शिक्षणाचा प्रश्न आहे. आता मुंबई शहरामध्ये तुम्हाला एकही मराठी माध्यमाची म्हणजे पूर्ण मराठी माध्यमाची शाळा तुम्हाला सापडणारच नाही. बरोबर. ज्या काही आहेत त्या सेमी इंग्रजी शाळा आहेत. आता सेमी इंग्रजीच्या बद्दल आम्ही आमचं म्हणणं मराठी अभ्यास केंद्र म्हणून लोकांपुढे मांडलंय की ही अशास्त्रीय गोष्ट आहे. ओके. विज्ञान आणि गणित तुम्ही इंग्रजीत शिकवाल आणि बाकीचं तुम्ही मराठीतनं शिकवाल तर विज्ञान आणि गणिताची परिभाषा शिकण्यातच मुलांची खूप एनर्जी जाते. पण आता काय झालंय की शाळा चालवणाऱ्या मंडळींना असं वाटतं की हा बुडत्याला आधार आहे. जर सेमी इंग्रजी नसेल तर मुलं आपल्या शाळेत येणारच नाही आणि त्यामुळे सगळीकडे सेमी इंग्रजीकरण झालंय. आता बरेचदा लोक काय म्हणतात, मला घालायचं होतं मराठी माध्यमात पण जवळपास शाळा नव्हती. आता जवळपास शाळा आधी होत्या ना, जवळपास शाळा का राहिल्या नाही? कारण जवळपासच्या लोकांनी आपल्या मुलांना लांबच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं. त्यामुळे जवळपासच्या शाळा हळूहळू मुलं कमी झाली, शिक्षक सरप्लस झाले, त्यांचं समायोजन करावं लागलं, शाळा बंद पडायला लागल्या. मुंबईसारख्या ठिकाणी अनेकदा असं झालं की शाळांची इमारत शाळा म्हणून ठेवण्यापेक्षा रिअल इस्टेट म्हणून ठेवणं जास्त फायद्याचं आहे असं लक्षात आलं. आम्ही मध्यंतरी ज्या माहीमच्या शाळेसाठी भांडत होतो, बरोबर, आम्हाला लोकांनी सांगितलं की इथं 40 मजल्याचा टॉवर झाला तर 500 कोटीची जागा येते. 500 कोटीच्या जागेमध्ये मराठी माध्यमाची गरिबांच्या मुलांची शाळा कोण चालवेल? तर आता रिअल इस्टेट हा मराठी शाळांच्या पुढच्या आव्हानाचा भाग झालाय. त्यामुळे आता लोकांनी हा विचार केला पाहिजे की जोपर्यंत तुमच्या जवळ असलेल्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये तिचा दर्जा काही प्रत्येक वेळेला ग्रेट असेल असं नाही, पण दर्जाच्या बद्दल आपण जेवढं मराठी माध्यमाच्या बाबतीत लोक चिकित्सकपणे बोलतात, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, मी मालाड मालवणी सारख्या ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये फिरलो आहे, तिथे वखारी मधल्या शाळांची नावं ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज अशी आहेत. मग त्या शाळांना तुम्ही ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मानता का? नाही मानत. पण मुलं जातात की नाही, कारण टाय बूट घालतायत. कदाचित आता कोविडच्या नंतर एखादी छोटी खोली महागड्या जास्त श्रीमंतांच्या मुलांसाठी त्यांनी AC पण केली असेल. म्हणजे लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालताना गावासारख्या ठिकाणी 15 किलोमीटर जीपमध्ये पोरं कोंबून जात आहेत.
त्याच्या बाबतीत पालकांना वाटत नाही किंवा 15 एक, आणि तुम्ही जीप बघा, त्या 10 मुलं जिथे बसू शकतात तिथे 25-25 मुलं हो. कोंबून एकमेकांच्या अंगावर चिरडून जातात. पोरं बसतात. हो. आता हे तुम्हाला धोकादायक नाही वाटत, हे तुम्हाला त्या मुलांचं नुकसान करणारं नाही वाटत, पण तुमच्या मुलांना 1 किलोमीटरच्या ऐवजी 2 किलोमीटरवर मराठी शाळा असेल तर लोक म्हणतात की नाही, आम्हाला ते लांब पडत आहे. तर याचा अर्थ असा आहे की लोक एक्सक्यूजच्या शोधात आहेत, लोक कारणाच्या शोधात आहेत. मी ज्या वेळेला एक 15 वर्षापूर्वी माझ्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं, तेव्हाही मला लोक म्हणले की ते झोपडपट्टीतल्या लोकांची मुलं तुझ्या शाळेत येतील, मुलीच्या रिक्षावाल्यांची मुलं येतील. त्यावेळेचं माझं असं म्हणणं होतं की मी स्वतः झोपडपट्टीत वाढलो आहे आणि माझं काही बरं वाईट झालं असं मला दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये आत्ता पालकांना हा निर्णय घेण्याची गरज आहे की तुम्हाला मराठी माध्यमामध्ये शिकण्यामुळे, कारण इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमात शिकणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तसं मराठी माध्यमात शिकून तुमच्या मुलांचं आकलन चांगलं होणार आहे अशी जर तुम्हाला खात्री वाटत असेल आणि ती वाटली पाहिजे, तर तुम्हाला छोट्या मोठ्या कारणांचा बाऊ करून आपलं मूल मराठी शाळेपासून दूर ढकलता येणार नाही. हा झाला तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचा एक भाग. दुसरं जर तुम्ही म्हणलात की 2 माणसं मराठीत बोलायला लागली तर लोकांना, शेजारच्या 3ऱ्या माणसाला त्याचा त्रास होतोय. बरेचदा तुम्हाला असं दिसेल की अनोळखी मराठी माणसं, 2 मराठी माणसं एकमेकांशी पहिल्यांदा हिंदीत बोलायला सुरुवात करतात. आणि अनेक ठिकाणी जिथे थोडं कॉर्पोरेटीकरण आहे, जिथं एखाद्या ठिकाणी अर्ज द्यायला जायचं आहे, तिथे लोक इंग्रजीतनं बोललं तर आपली दखल घेतली जाईल आणि इंग्रजीतनं बोललं तर प्रभाव पडेल, अशा 2 कारणांनी लोक अगदी मोडकं तोडकं का होईना पण इंग्रजी बोलायला लागतात. आता जे काउंटरच्या पलीकडे बसलेले आहेत त्यांची ही जबाबदारी आहे लोकांना दिलासा देण्याची की तुम्ही तुमच्या भाषेत बोला. म्हणजे लोकांनी आग्रह धरणं गरजेचं आहे. ज्यांच्या हातात थोडी बहुत सत्ता आहे त्यांनी त्या बाबतीमध्ये पाठबळ देण्याची गरज आहे. पण तुम्ही बघितलं तर तुम्ही रेल्वेत जा, तुम्ही पोस्टात जा, तुम्ही LICत जा, तिथले अनेक ठिकाणी तुमच्याशी लोक हिंदीत बोलतात. आणि विशेषतः रेल्वे आणि पोस्टाच्या ठिकाणी तर आता परवा एका रेल्वेच्या, मुंबई सेंट्रलच्या रेल्वे काउंटरवरच्या एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झालाय. नाही बोलणार मराठी असं तो गुरमीत बोलतोय. मग त्याला जेव्हा रट्टे पडल्यावर तो आता मी मराठी शिकून घेईन असं म्हणतो. पण म्हणजे मग आता हे केलं की लोक काय म्हणतात, नाही असं मारून कशी भाषा शिकवता येईल. मारून भाषा शिकवतात कधी लोक, प्रेमाने सांगून झालंय ना, प्रेमाने सांगून लोक शिकतच नाहीयेत. आणि हे एवढंच नाही तर मराठी बोलायची नाही इतरांनी, इतर भाषकांनी, हा एक भाग. आणि सोकॉल्ड कॉस्मोपॉलिटन वातावरणामध्ये मराठी लोकांनी पण मराठी बोलायचं नाही इथपर्यंत आता ती बळजबरी आली आहे. त्यामुळे तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये बघा, सर्व भाषिक मुलं आपल्या भाषेत बोलता येत नाही, इंग्रजी बडे परवानगी नाही म्हणून, इंग्रजी तेवढं बरं नाही म्हणून सगळ्यांची भाषा हिंदी झाली आहे. त्यामुळे अनेक मुलांच्या घरामध्ये मराठी असेल, गुजराती असेल, तमिळ असेल, त्यांची संवादाची भाषा अत्यंत स्लँग, अत्यंत रस्त्यावरची हिंदी अशी झाली आहे. आणि हे झाल्यामुळे आपल्या सरकारने गेल्या वर्षी हिंदी आपल्या बोकांडी मारण्याचा प्रयत्न करून पाहिला. मग लोकांच्या लक्षात आलं की अरे हे फार अंगावर येतंय आपल्या. त्यामुळे हे जे आहे ना, काही मराठी लोक असे आहेत की ज्यांना वाटतं की आम्ही मराठी बोलणं हे आम्हाला कमीपणाचं आहे. आता याची 2 कारणं काय आहेत की आपण समजा आता प्रमाण मराठीत एकमेकांशी बोलतो. आपल्यापैकी एक माणूस जर समजा महाराष्ट्राच्या एखाद्या बोलीत बोलत असेल तर त्या बोलीत बोलणारा माणूस आणि प्रमाण मराठीत बोलणारा माणूस यांच्यामध्ये अधिकाराची उतरंड असता कामा नये, पण ती निर्माण झाली आपल्याकडे. त्यामुळे आपल्याकडची सदाशिव पेठी, ब्राह्मणी जी भाषा आहे आणि बहुजनांची खानदेशी असेल, वऱ्हाडी असेल, इतर, याच्यामध्ये तरतम भाव निर्माण झाल्यामुळे आणि शुद्धाशुद्धतेचा भेद झाल्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला आमच्या लहेजामुळे कमीपणाचं मानता, आम्ही तुमची भाषा नाहीच बोलत. इथपर्यंत आता लोकांचं आलंय. आणि अमराठी लोकांचं असं झालंय की ते तमिळनाडूत जाऊन माच करत नाहीत, ते केरळ कर्नाटकमध्ये जाऊन माच करत नाहीत, पण उत्तर भारतातला रिक्षावाला सुद्धा मुंबईत आल्यावर तुम क्यू नाही बोलते असं म्हणतो. बरोबर. हे जे आहे ना, आपली भाषा, आपली लिपी हिंदीशी तिचं साधर्म्य असणं आणि मराठी लोकांनी दुसऱ्यांच्या भाषा नको इतक्या प्रेमानं स्वीकारणं आणि आपली भाषा पुरेशा आग्रहानं लोकांच्या पर्यंत पोचवायचं चा प्रयत्न न करणं, यामुळे एका बाजूला हिंदी आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजी यांचं वर्चस्व आपल्या बोकांडी आलंय. सर, आपण अनेक वेळा
राजकीय भूमिका चुकतायत, राजकारण चुकतंय, भाषेवरचा भाषा, साहित्य, कला सगळीकडेच आपली पिछेहाट हळूहळू, म्हणजे महाराष्ट्र एक वेगळ्या गोष्टींसाठी बघितला जायचा आणि आता वेगळ्या गोष्टीने बदलतो. पण आपल्याला यातून बाहेर पडायचं, कारण आम्हाला बऱ्याच वेळेला विचारलं तर ह्यातून बाहेर कसं पडायचं, कारण की महत्वाची गोष्ट आहे की तुमचं जोपर्यंत त्याचा दृष्टिकोन बदलला नाही त्या गोष्टीकडे बघण्याचा, तो बदलू शकत नाही. तर आपल्याला अशा काय मोजक्या गोष्टी करणं ह्या तरुणाईला खूप महत्वाचं आहे. जी तरुणाई आज एआयच्या जमान्यात वापरते, जे वापरते ChatGPT वापरते, आज टेक्नॉलॉजी त्या पद्धतीने वर जाते. सरकार काय करेल ते करेल, पण आपण तरुणांनी, ऍटलीस्ट महाराष्ट्रातल्या तरुणांनी, कारण की कसं आहे, राज ठाकरेंसारखा नेता आज त्याच्या हातात सत्ता नाहीये, ते प्रयत्न करत असतात मला सत्ता द्या मग काहीतरी होईल. उद्धव ठाकरेच्या नेत्यांना अशा पद्धतीने दाबलं जाईल. एकनाथ शिंदे त्यांना आता सामोरं त्यांच्या बाजूला गेल्यामुळे त्यांचं किती त्या गोष्टीकडे चालेल माहित नाही. आता कुठेतरी जो महाराष्ट्रातल्या तरुणांना, मराठी तरुणांना या गोष्टी, महाराष्ट्र फक्त सुशिक्षित असून फायद्याने सुज्ञ असणं महत्वाचं आहे. तर काय करायला हवं असं वाटतं सर, की जी गोष्ट महत्वाची आहे? 2-3 गोष्टी मला असं वाटतं की फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आपल्या आपली भाषा टिकली नाही तर आपण भाषक समाज म्हणून टिकणार नाही, याची एक स्पष्टता मराठी समाजामध्ये असणं गरजेचं आहे. आणि भाषा टिकणं हे शाळा टिकण्यावर अवलंबून आहे. ओके. त्यामुळे आत्ताच्या घडीला तरुण पिढीतल्या लोकांनी, ज्यांची लग्न झाली आहेत ते, ज्यांची लग्न होऊ घातली आहेत ते, ज्यांची मुलं शिकण्याच्या वयामध्ये आहेत ती, या सगळ्यांनी, तुम्हाला आवश्यक अशा प्रकारची मराठी शाळा उपलब्ध नसेल तर ती उपलब्ध होण्यासाठी काय तुम्हाला रक्त आटवावं लागेल ते करायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापुरात सृजन आनंद सारखी शाळा आहे, ती लीलाताई पाटलांच्या बरोबरच्या लोकांनी आपल्या मुलांसाठी सुरू केली. आनंद निकेतन सारखी शाळा नाशिकमध्ये आहे, ती मराठी पालकांनी आपल्या मुलांसाठी सुरू केली. ह्या सगळ्या प्रयोगशील शाळा आहेत. म्हणजे पहिली जी गोष्ट करायला पाहिजे ती तरुण पिढीतल्या लोकांनी, ती म्हणजे मराठी माध्यमातल्या शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण आणि गुणवत्ता वाढ, याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं पाहिजे. दुसरं म्हणजे आत्ता काय झालंय आपल्याकडं की मराठी भाषा ही रोजगाराची भाषा नाही वाटत लोकांना. लोकांना असं वाटतं की ठीक आहे, प्रेमापोटी अस्मितेपोटी आपण बोलू. तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही उद्योगामध्ये जा, तुम्हाला मराठी टाळून जगताच येणार नाही. इतका टोकदारपणा राजकीय संघटना असतील, तरुणांच्या संघटना असतील, यांनी केला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं जसं तमिळनाडूमध्ये तुम्ही तमिळ शिकता आणि मग तुम्हाला सर्वाईव्ह होता येतं, किंवा केरळमध्ये तुम्ही रबर प्लांटेशनसाठी गेलात, बिहारमधले मजूर, तर तुम्ही मल्याळम शिकता आणि मग तिथे टिकून राहता. आपल्याकडे ज्यांना इथं यायचं आहे त्या लोकांच्यासाठी भाषेचा बफर निर्माण करणं नितांत गरजेचं आहे. नाहीतर आता तुम्ही कोकणात पाहिलं तर कोकणामध्ये नारळाच्या बागांमध्ये, काजूच्या बागांमध्ये नेपाळी आलेले आहेत आणि नुसते नोकर नाही आहेत, ते मालक आहेत. काही ठिकाणी गोकुळच्या ह्याच्यात म्हणजे कोल्हापुरात काही ठिकाणी मशीनच्या धारा काढायला उत्तर भारतीय आहेत. म्हणजे आणखी 10 वर्ष जर ही परिस्थिती चालू राहिली तर मी कोल्हापुरातल्या लोकांना सांगितलं की गोकुळच्या संचालकांमध्ये एखादा उत्तर भारतीय असेल आणि सिंधुदुर्गातल्या निवडणुकीत एखादा जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेपाळी माणूस निवडून येईल. आता हे काय माहितीये का, प्रमाणाबाहेर भाषिक औदार्य हे मराठी तरुणांच्या, मराठी माणसांच्या अंगलट आलेलं आहे. तर या औदार्याचं काहीतरी केलं पाहिजे आणि भाषिक एक प्रकारचा कडवटपणा हा तरुणांच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबरीने आपण त्यांना हा पण दिलासा दिला पाहिजे की तुम्ही मराठीमधनं शिकलात, व्यवस्थित शिकलात तर मराठी भाषेच्या जीवावर तुमचं पोटही भरेल. मराठी भाषेच्या आता तुम्ही जसा एआयचा उल्लेख केलात, एआयमुळे, मशीन ट्रान्सलेशनमुळे आत्ता इंग्रजीचं जे वर्चस्व आहे ते टप्प्याटप्प्यानं कमी होणार आहे. बरोबर. भाषांना लेवल प्लेइंग फील्ड मिळणार आहे. परफेक्ट. हे जे भाषांना लेवल प्लेइंग फील्ड मिळणार आहे ते मिळेल तेव्हा आपण उडी मारण्यापेक्षा ते कधी मिळेल याचा विचार करून आतापासून आपल्या लोकांनी लॉबिंग करणं, आपल्या लोकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर ही दुसरी एक गोष्ट करायला पाहिजे आपल्या लोकांनी असं मला वाटतं. तिसरं म्हणजे रोजगाराच्या बाबतीमध्ये आपले लोक, आपण आपल्याकडे नेहमी म्हणतो बघा की मराठी माणूस नोकऱ्याच करतो, मराठी माणूस उद्योग करत नाही. प्रश्न असा आहे की प्रत्येक समाजाचं एक टेम्परामेंट आहे. म्हणजे आपल्या लोकांचं कदाचित 9 ते 5च्या कामाचं टेम्परामेंट आहे, पण त्याचबरोबरीने आपला माणूस सिलिकॉन व्हॅलीत पण गेलाय,
आपला माणूस युरोपात पण गेलाय, आपला कोकणी मुसलमान मध्य पूर्वेत पण गेलेला आहे. म्हणजे प्रत्येक समाजाचा एक स्वतःचा माइंडसेट आहे, एक मानसिकता आहे. बरोबर. त्या मानसिकतेतनं ते भांडवल कसं उभं करतील आणि ते जे भांडवल आहे ते भांडवल त्या भाषेच्या आणि भाषिक समाजाच्या विकासासाठी वापरलं जाण्याचा मार्ग काय आहे हे आपण तरुणांशी बोललं पाहिजे. मग तुम्ही बघा आता की सिद्धिविनायकाची पूजा अमेरिकेत बसून लोक घालतात. बरोबर. हा, आणि त्याच्यासाठीचं जे काही दान असेल ते देतात. बरोबर. पण त्याच मुलांना आपल्या गावामध्ये परत आल्यानंतर, तालुक्यात परत आल्यानंतर जेव्हा त्यांना कळतं की शाळा बंद पडली आहे, तेव्हा ते देवाच्या यात्रेला पैसे खर्च करतील पण शाळेला करतीलच असं नाही. आता एखादा हेमंत ढोमेसारखा माणूस सिनेमा काढतो, लोकांच्या पर्यंत तो जातो, पण असं घडलं का मला तुम्ही सांगा गेल्या काही महिन्यात, किंवा तो सिनेमा पाहिला आणि एक 10 शहरांमधले माझी विद्यार्थी असं म्हणले की नाही आमच्या शाळा आम्ही पुन्हा उभ्या करतो. हेच देवळाचं झालं असतं तर तुम्ही मला सांगा, मशिदीचं झालं असतं तर मला सांगा. हे जे आहे ना हे तरुणांनी पाहिलं पाहिजे. आणि आपण एक जे गृहीत धरलंय ना की माणूस शिकला की तो बाय डिफॉल्ट शहाणा आणि प्रगत होतो, प्रागतिक मनोवृत्तीचा होतो. तर बाय डिफॉल्ट प्रागतिक मनोवृत्तीचा नाही होत तो. म्हणजे शिकला आहे, त्याच्याकडे SUV आहे, प्रचंड पैसा आहे, पण एवढं करून तो काय करतो, तो महालक्ष्मीला जातो, अंबाबाईला जातो, तिथनं तिरुपतीला जातो, परत तिकडे येतो आणि मग म्हणतो नाही पण ते तिरुपती आणि अंबाबाई यांच्यात नवरा बायकोचं का भाऊ बहिणींचं नातं आहे. म्हणजे तुमचा शिकल्यानंतरचा तुमचा पैसा अंबाबाईवरची पुस्तकं वाचण्यात, किंवा तुम्ही त्या भागातले असाल तर तिथल्या एखाद्या गावातल्या एखादं छोटंसं वाचनालय करण्यात हा नाही पैसा जाते लोकांचा. त्यामुळे तरुण माणसांना आपण हे सांगायला पाहिजे की तुम्ही माणसं खूप आतात पाहायला लागतात. वैयक्तिकपणे विभक्त कुटुंबांमधनं माणसांचं अगदी छोटं कुटुंबही होतं. काही ठिकाणी लोक ठरवून मुलं होऊ नयेत असं म्हणतात, नवरा बायकोचंच कुटुंब राहतं. हे काहीही असलं तुमचं, तुम्ही पर्यटनावर काही पैसे खर्च करा, तर तुम्ही अशा प्रकारच्या बेटांवर राहताय. म्हणजे तुम्ही पुण्याला हिंजवडीला तुम्ही गेलात आणि तिथली जी मंडळी राहतायत ते जर तुम्ही पाहिलं तर हिंजवडी मराठी माणसांच्या शहराचा भाग आहे, पण तिथे तुम्हाला मराठी माणसाच्या पाऊलखुणा दिसत नाहीत. ते का दिसत नाही? कारण ज्यांनी ही यंत्रणा उभी केली ना त्यांनी हे अँटिसिपेट नाही केलं की उद्या जर इथे उत्तर भारतीय वाढले, उद्या जर तिथे दक्षिण भारतीय वाढले तर भौगोलिक प्रदेश आमच्या शहरातला आहे, पण त्याच्यावरचा सगळा मानसिक जो उठाव आहे तो परप्रांतीयांचा आहे. म्हणजे पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी सोसायट्यांमध्ये मराठीतनं सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज लिहिला तर उत्तर भारतीय म्हणतात की आपली कॉस्मोपॉलिटन सोसायटी आहे. तुम्ही मला सांगा हे देशाच्या इतर कुठल्या राज्यात चालेल? तर हे तरुणांना आपण का सांगायला पाहिजे? कारण आपली तरुण पिढी सुद्धा इन्स्टावर मोठ्या प्रमाणामध्ये एकतर इंग्रजीत व्यक्त होते किंवा रोमीत व्यक्त होते, व्हॉट्सअपवर तशीच व्यक्त होते. तुमची भाषा जर तुमच्या हातातनं वापरलीच गेली नाही तर ती फक्त मौखिक संस्कृतीपुरती राहील. आता तुम्ही अनेक ज्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातलेलं आहे त्या अनेक घरांमधल्या मुलांचं आई वडिलांशी, मुलांचं आजी आजोबांशी असलेलं बोलणं तुम्ही पहा. ते खचत चाललंय आणि पोरं मराठी शिकत नाहीये, आई बापांना इंग्रजी शिकणं भाग पडलं आणि आजी आजोबांचं बोलणं थांबतंय. कारण जर अशिक्षित असतील, ते कमी शिकलेले असतील तर ते त्या इकोसिस्टीमचा भागच होत नाहीत. त्यामुळे तरुणांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे सगळं की आता याचं अभिजित दिपकेचं पण आंदोलन आहे बघा. आता तो महाराष्ट्रात जेव्हा बोलला तो मराठीमध्ये बोलला, इतरही काही ठिकाणी बोलला. ही सगळी जी मंडळी आहेत ना, मी काहीसा या सगळ्यांच्या विद्रोहाबद्दल काहीसा साशंक का असतो हे मी 2011-12 अण्णा हजारेंच्या आंदोलनात मी आझाद मैदानात पाहिलंय. ते सगळं मै भी अण्णावाले जे टोप्या घालून फिरणारे होते हे सगळे सोबो कल्चर मधले लोक आहेत. पण त्यांच्या बुडाला आग लागलेलीच नसते, आग आपल्या बुडाला लागते कारण आपण समाजाच्या मध्यम वर्गातनं. पण त्यांना असं वाटत होतं की एक क्लीन सोसायटी आपण उभी करायची. त्यामुळे ती पोरं मी पाहिली तिथं. आम्ही तिथे बसून मराठी शाळा बंद पडतात म्हणून आंदोलन करत होतो. आमच्याकडे 100 लोक होते आणि मै भी अण्णावाले तिकडे 1000-1200 लोक होते. आता ते सगळे मला सांगा ती मै भी अण्णावाली पोरं कुठे आहेत आता? म्हणजे कुठल्याही प्रकारचं सस्टेन्ड पॉलिटिकल मोबिलायझेशन उभं करण्यासाठी राजकीय व्यवस्थेवर तुम्हाला लक्ष ठेवणं, त्यात सहभागी होणं, एंगेज होणं. कारण तरुण मुलं अत्यंत डिसएंगेज्ड आहे. लोकांचं काय म्हणणं आहे,
मी ते पॉलिटिक्स वगैरे बघत नसतो. बरोबर. मी कोणाला मतदानच करत नाही. अरे तू कोणाला मतदान करत याची तुला लाज वाटायला पाहिजे. तू तुझ्या मतदारसंघातल्या सर्वात नालायक माणसाला मतदान कर, पण केलं पाहिजे. तू नोटाचा पर्याय निवड, पण निवडला पाहिजे. तुम्ही राजकीय प्रक्रियेत सहभागी नाही आहात आणि मग एखाद्या दिवशी तुमचं लाईट गेली की मग तुम्ही नगरसेवकाकडे कसं जाता? कारण तो त्या सिस्टीमचा भाग आहे ना. बरोबर. आणि तोच राजकीय पक्षाचा माणूस तुमच्या सोसायटीत येतो तेव्हा तुम्ही काय म्हणता की तुम्ही बाहेर पेवर ब्लॉक टाकले, पण आम्हाला जरा साईबाबांचं मंदिर बांधून द्या ना. हे जे आहे ना, म्हणजे स्वार्थासाठी राजकीय एंगेजमेंट लोक प्रासंगिक करतायत. तर हे नव्या माणसांना, नव्या पिढीतल्या लोकांना सांगण्याची गरज आहे की यातनं केवळ दुभंगलेला समाजच निर्माण होऊ शकतो. मला सर फक्त 2 गोष्टी वाटतात. ते म्हणजे लाडकी बहीण योजना जशी सरकारने आणली तसं मराठी भाषेसाठी काहीतरी मॅन्डेटरी, जेणेकरून त्याचा, जसं तुम्ही म्हणाल आता काय झालं, डायरेक्ट फायदा झाला तर ते कल्टिवेट होत आहे, तसं काहीतरी मराठी भाषेसाठी करता येईल का सरकारने, हा एक विषय. आणि जेवढं प्रेम स्वामी समर्थांवर, साईबाबांवर आणि सगळ्या गुरूंवर आहे, तेवढं मराठी भाषेवर प्रेम आलं तर मला वाटते परिस्थिती थोडी वेगळी होईल. मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणून, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही काही गोष्ट अशी सरकारला सुचवली आहेत का की जेणेकरून ही लाडकी बहीण योजना कशी आहे जी डायरेक्ट फायदा त्या बायकांना होतो आणि त्यामुळे वोटिंगमध्ये होते, उद्या त्या निमित्ताने का होईना बाबा, म्हणजे 1 लिटर पाणी टाकलं तर थोडं का होईना थोडं पाणी जाईल, तसं ते मराठी भाषा थोडी तरी जाईल त्याच्यातून, असं काही करता येईल का? हे जर तुम्ही म्हटलात ना लाडकी बहीण योजनेचं काय बघा, म्हणजे आम्ही काही अर्थशास्त्राचे आमचे मित्र आहेत त्यांच्याशी बोललो मी, तर लोकांचं काय म्हणणं आहे की सरकार खड्ड्यात गेलं वगैरे ठीक आहे, किंवा अर्थव्यवस्थेचे 12 वाजतील वगैरे ठीक आहे. बेसिक त्यातलं काय आहे की त्या बाईच्या खात्यात पैसे जमा होतात. आणि आधी कसं होतं, समजा रस्ता बांधायचा तुम्हाला काम दिले तर तुम्हीच 50% खाल्ले, पोल टाकायचं मला काम दिलं मीच 50%. एक्झॅक्टली. आता असं आहे की भ्रष्टाचार डायरेक्ट प्रत्येकाच्या घरात नेऊन पोहोचवला आहे. परफेक्ट. म्हणजे त्यांनी मधला कनेक्टच सगळा बाकीचा हे केलं. म्हणजे आज मी पंजाबची ऍड बघितली, मानची. म्हणजे काय झालं माहितीये का, लोकांना असं वाटतं, आणि त्याच्यात बाईच्या लिबरेशनचा पण भाग आहे. म्हणजे तिचा नवरा, तिचा बाप, तिचा मुलगा यांच्यापैकी कोणाचंही प्रेशर वापरता येणार नाही असे 10-20 हजार रुपये त्या बाईकडे आता आहेत, आणि ते त्या बाईच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. आता हे भाषेत कसं करता येईल कन्वर्ट, तर भाषा 2 पद्धतीनं वाढते. एक तर संधी मिळून वाढते, दुसरं सक्तीने वाढते. आता इंग्रजी तुम्हाला सगळीकडे दिसते, आणि आपल्याकडे जेव्हा दुकानांच्या पाट्या मराठीत करायला सांगितल्या सरकारनं, तेव्हा लोक कोर्टात गेले आणि म्हणले की नाही, इंग्रजी पाट्या असल्या तर आम्हाला धंदा जास्त मिळतो, मराठीत असल्या तर मिळत नाही. आता ह्याचा टेक्निकली काही पुरावा नाहीये. म्हणजे तुम्ही गार्डन वरेलीची साडी कुठे विकत असाल तर ते मराठीतनं लिहिलं म्हणून लोक नाही आता घेत साडी असं म्हणत नाही. साडी गरजेपोटी लोक घेतात. तर हे सगळे लोक सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने त्यांना असं म्हटलं की तुम्ही कशाला हे उद्योग करता, जेवढा खर्च तुम्ही कोर्टावर केला आहे त्याच्यापेक्षा कमी पैशात तुमचे मराठी फलक करून होतील. हे झाल्यानंतर आता तुम्ही मॉलमध्ये जे सगळे मराठी पाट्या पाहता ना, ते सुप्रीम कोर्टाने ह्यांचे कान टोचल्यामुळे झाले. आता हे काय झालं की त्यांना हे सांगितलं गेलं की मराठीचा वापर करण्याची सक्ती आहे, आणि मराठीचा वापर नाही केला तर तुम्हाला पनिशमेंट आहे. आता ही जी पनिशमेंट आहे, ही जी शिक्षा आहे, म्हणजे तुम्ही माणसांना डिटर करता, तुम्ही माणसांना हे करायला थांबवता. आता भाषेच्या बाबतीमध्ये समजा एखाद्या माणसाने आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं, तर मराठी माध्यमामध्ये आपल्या मुलांना शाळेत घालणाऱ्या लोकांना काही ग्रामपंचायतींनी वार्षिक घरफळा रद्द केला आहे. काही ग्रामपंचायतींनी त्यांचं वार्षिक काही त्यांच्यावरचं कर्ज कमी केलेलं आहे. आता हे जे आहे ना, हे खूप प्रायोगिक तत्वावर आहे. आता आपल्याकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे लोक मराठीतनं MA झालेले आहेत त्यांना 2 इन्क्रीमेंट महानगरपालिका द्यायची. आता टेक्निकली हे बरोबर आहे, पण त्यामुळे काय झालं, वाटेल तो माणूस मराठीतनं MA करायला लागला. आणि खरं महापालिकेनं काय म्हणायला पाहिजे होतं, तुम्ही कॉमर्समधनं शिका नाही तर सायन्समधनं शिका, तुम्ही मुंबई महानगरपालिकेत आहात, तुमच्या मुलांना तुम्ही जर महानगरपालिकेच्या मराठी शाळेमध्ये घातलं तर तुम्हाला 2 इन्क्रीमेंट मिळतील. ही व्हॅलिड योजना होती. बरोबर. पण ते नाही केलं त्यांनी. ते जर त्यांनी केलं असतं ना तर काही एक प्रकारचं मोटिवेशन राहिलं असतं, आणि एकदा ते मूल त्या शाळेमध्ये गेलं, रमलं
की मग लोक, आणि मग तशा प्रकारच्या बऱ्या परिस्थितीतल्या पालकांची मुलं त्या शाळेत गेली असती तर महापालिकेवर सुद्धा शाळा चांगली ठेवण्याचा दाब राहिला असता. म्हणजे नंदुरबार सारख्या ठिकाणी जेव्हा तिथला कलेक्टर आपल्या मुलीला झेडपीच्या शाळेत घालतो, त्याचा परिणाम काय आहे की बाकीच्या सगळ्या धनदांडग्यांना पण असं वाटतं की अरे कलेक्टरची पोरगी जाते, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे तिथे जो शिक्षक आहे, त्या शाळेत शिकवणारा जो शिक्षक आहे, तिथला गट शिक्षण अधिकारी आहे, तिथला शिक्षण संचालक आहे, उपसंचालक आहे, त्यांना पण हे माहिती असतं की कलेक्टरची पोरगी आहे, त्यामुळे तिथं फार खडबडीत रस्ता असून चालणार नाही, वर्गात बसायची व्यवस्था बरी लागेल, आणि एकच बाग बरा चालणार नाही कारण लोक व्हिडिओ काढून टाकतील की कलेक्टरच्या मुलीला बरा बाग आहे, बाकीच्यांना नाहीये. म्हणजे ती सिस्टीम हळूहळू बदलायला सुरुवात होते. जसं वारे गुरुजींनी आता, म्हणजे मराठी शाळांच्या बाबतीत विचार करायचा तर वारे गुरुजी असतील, आनंद निकेतन असेल, सृजन आनंद असेल, रमेश पानसे असतील, या सगळ्या मंडळींनी आपापल्या तरुणपणामध्ये लोकांमध्ये जाऊन पैसे उभे केले. आणि लोकांमध्ये म्हणजे अगदी पारधी समाजासाठी आणि इतर कैकाळी समाजासाठी लक्ष्मण मान्यांनी केलेलं काम आहे. म्हणजे लोकांच्याकडे पैसा नाही असं नाही, तर तरुण मराठी जी माणसं आहेत त्यांना आपला पैसा हा आपल्या समाजाच्या भौतिक समृद्धीसाठी आधी आणि आधी भौतिक समृद्धीसाठी नंतर असं वापरण्याचं एक तारतम्य असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही बघाल आता गावांमध्ये अनेक ठिकाणी गावांना कमानी झाल्यात मोठ्या, आणि त्या कमानी कोणाच्या तरी स्मरणार्थ, कोणाच्या तरी अशा आहेत. आता लाखो रुपयांचा खर्च करून त्या कमानी बांधल्या जातात. साधं आहे की तोच पैसा जर त्या गावातल्या शाळेचे वर्ग बरे करण्यासाठी वापरला गेला, त्या गावातल्या मुलांना एखादं छोटंसं युनिट टाकण्यासाठी केला गेला, आणि ते कोणतेही तुमच्या जातीचे असतील नसतील, तर हे जे नेटवर्किंग आहे ना, या प्रकारचं नेटवर्किंग मराठी समाजामध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मगाशी तुम्ही जसं म्हणलात तसं की लोकांच्या मनामध्ये साईबाबा असतील, स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, किंवा आता अगदी अलीकडे ते मार्गशीर्षातले गुरुवार आणि हे सगळं असेल, या सगळ्यातनं आपल्या श्रद्धेचं व्यापारीकरण होतं आणि लोकांना मग त्याच्यातून त्याचं पर्यटन विकसित होतं, त्याच्यातून त्याचा खर्च तयार होतो. तर हे सगळं करताना माणसं काही एक विवेक वापरतात का, तर बरेचदा असं मला वाटतं की नाही वापरत. म्हणजे लोक हा सगळा पैसा आपण देवाधर्मासाठी खर्च करावा, पण गरिबांच्या शिक्षणासाठीच केला पाहिजे असं नाहीये, असा प्रश्न त्यांच्या मनात राहतो. एक 25-40 वर्षांपूर्वी तुम्ही बघा, पुलंच्या लेखनातही तुम्ही पहा, इतरही अनेकांच्या लेखनामध्ये, की जो माणूस मुंबईत आलाय, पुण्यात शिकायला आलाय, नोकरीला आलाय, तो त्याच्या घरातल्या 4 माणसांना घेऊन यायचा, आणि असं करून करून माणसं शिकली, त्यांची प्रगती झाली. आत्ताची परिस्थिती अशी आहे की लोकांकडे पैसा आहे, लोकांकडे पैसा खर्च करण्याचे मार्ग रिअल इस्टेट आहेत, दागिने आहेत, पर्यटन आहे, पण याला काहीतरी एक व्यापक समष्टीचं रूप दिलं पाहिजे, या प्रकारचं भान आपल्याकडे खूप डावं होत चाललंय. आणि ते भान कुठे कच्चं झालं म्हणजे तुम्ही बघा की एकेकाळी आपल्याकडच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा तुला काय पाहिजे, कारखाना उभा करून देतो, तुला काय पाहिजे, मार्केटिंग फेडरेशन करून देतो, तुला काय आणखी पतपेढी काढून देतो. आता लोक काय म्हणतात, तुम्हाला काय पाहिजे, टी शर्ट देतो. तुम्ही शिर्डीच्या साईबाबांच्या यात्रेला चाललाय, तुम्हाला टी शर्ट देतो, म्हणजे मागे त्याचं नाव दिसतं नेत्याचं, आणि त्या टेम्पोवर त्याचं होर्डिंग दिसतं. मग त्या टेम्पोमध्ये आपले लोक बसतात आणि जाऊन इथे कुठे मुक्काम केला तिथे भात खातात, आणि लोकांना वाटतं की हे सगळं त्या माणसाने स्पॉन्सर केलंय. तो का स्पॉन्सर करतो, कारण त्याला त्या भागातल्या बिल्डिंगमध्ये रिडेव्हलपमेंट करण्यासाठी लोकांना हाकलायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही त्याचे फूट सोल्जर आहात ना. बरोबर. तर हे मला असं वाटतं की मराठी लोकांनी ठरवायला पाहिजे की आपला इतिहास किती मोठा आहे. आता आपला इतिहास अभिजात मराठी झाल्यानंतर 2500 वर्ष मागे गेलाय. 2500 वर्षाचा इतिहास असलेली भाषा जर राहुल नार्वेकरांच्या तोंडी असेल तर तिचं काय वाटोळं होतं हे आपण पाहिलंय. त्यामुळे भाषा किती जुनी आहे याने काय फरक पडत नाही. तुमची भाषा 2500 वर्ष जुनी आहे, पण पुढची 25 वर्ष टिकणार आहे का? आणि ती टिकण्याचा मार्ग काय आहे? ती टिकण्याचा मार्ग आता मगाशी आपल्या अनौपचारिक बोलण्यात पण तुम्ही म्हणलात की अनौपचारिक औपचारिक बोलण्यात मराठी माणसं कॉर्पोरेट असेल इतर क्षेत्रांमध्ये मराठी बोलायचं टाळतात. खरंय. तुम्ही बोलला नाहीत ना तर तुमच्याकडे शब्दसंपदाच राहणार नाही. बरोबर. म्हणजे लोक मला अनेकदा मी व्याख्यानांना गेलो की तुम्ही एवढं कसं बोलता, तुम्हाला खूप शब्द पण माहिती आहेत. ते माहिती आहेत म्हणजे हा काय माझं हे माझ्याकडचं कल्चरल कॅपिटल नाहीये. बरोबर. माझे वडील गिरणीत कामाला होते, पण म्हणजे
कुठेतरी मी शिकलो, मी मेहनत केली. आता अशा प्रकारची मेहनत ही वैयक्तिक जबाबदारी नाही ना, ही सामूहिक जबाबदारी आहे. खरंय. भाषा जगवणं, संस्कृती जगवणं ही सामूहिक जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही साधं बघा की पुरणपोळ्या करणं ही आता आपल्याकडची एकदम अत्युच्च अभिमानाची हो गोष्ट आहे. हो हो. आणि आता पुढच्या 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये स्त्रिया पुरुष कोणीही मी असं होण्याची शक्यता आहे की मूल मराठी शाळेमध्ये गेलेलं नाहीये, घरात मराठी पुस्तक नाहीये, मराठी लिहिता वाचता येत नाही, पण पुरणपोळी खातोय, पण फेटा बांधला आहे, क्या बात. पण नऊवारी वापरतायत, पण ढोल ताशा मंडळामध्ये नाचगाणं करतायत. म्हणजे संस्कृतीची भाषेतर जी लक्षणं आहेत ती सगळी आहेत, क्या बात. पण भाषा नाहीये. तर हे मराठी समाजाने ठरवायला पाहिजे की शाळा नाही तर भाषा नाही, भाषा नाही तर मराठी समाज नाही, आणि मराठी समाज नाही तर महाराष्ट्र कसा राहील. क्या बात. आता तुम्ही जर बघितलं, हा जो MMRचा प्रांत आहे, इथे साधारणपणे 4.25 कोटीची लोकसंख्या आता सेन्ससच्या आगेमागेची आहे. इथे जवळपास 1.5-2 कोटी लोक अमराठी आहेत. पुढच्या काही वर्षात हा MMRचा भाग केंद्रशासित प्रदेश होऊ शकेल, वेगळं राज्य होऊ शकेल. नक्की. गुजरातला जोडणं त्यांना शक्य नाही, कारण रक्तपात होईल. बरोबर. पण 2 दुसरे मार्ग त्यांना वापरता येतील. आणि तसं जर झालं तर मराठी ही या भागाची तिसरी भाषा होईल, पहिली नाही होणार. त्यामुळे हा एक भाग, विदर्भात आणखी वाईट परिस्थिती आहे आणि उर्वरित महाराष्ट्र, या परिस्थितीत आपण ठरवायला असं पाहिजे की वैयक्तिक आयुष्य आपण जगतो की नाही, तर जगतो. वैयक्तिक आहार, निद्रा, भय, मैथून या सगळ्या गोष्टींमध्ये माणूस रमलेला आहे. पण ह्याच्या पलीकडं आपण काय म्हणतो, किंवा आत्र्यांनी फार काम केलं, किंवा भाई बागलांनी काम केलं, प्रबोधनकरांनी काम केलं, विका राजवाड्यांनी काम केलं. आपल्याला एखाद्या शिलेदारांचं कौतुक करण्याची सवय आहे. कधी? ते मेल्यावर. म्हणजे ते हयात आहेत तेव्हा ते एकांडे राहू नयेत, ही आपली समाजाची जबाबदारी आहे. आणि ते हयात आहेत तेव्हा त्यांना लागणारं भांडवलाचं आणि विचाराचं दोन्ही इंधन पुरवणं ही पण आपली जबाबदारी आहे. हे आपल्याकडे घडत. म्हणजे मराठी समाज गरीब आहे का, तर मराठी समाजात गरिबी आहे, पण बक्कळ पैसा असणारा पण मोठा वर्ग आहे. खरं. त्या बक्कळ पैसा असणाऱ्या लोकांचा पैसा जातो कुठे? आता लोक काय म्हणतील, अगदी जे एकदम लेझे फेअर वाले लिबरल विचार करणे, त्यांचं काय म्हणणं आहे, पैसा आमचा आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. पैसा तुमचा आहे, तुमचं तुम्ही बघून घ्याल, पण उद्या 3री मुंबई होईल, उद्या 4थी मुंबई होईल, मुरबे वाढवण बंदर होईल, समृद्धी महामार्ग झाला, उद्या फडणवीसने रेटला तर शक्तीपीठाचा महामार्ग होईल. तुम्ही 100-200 किलोमीटरने प्रवास कराल, कुठे जाणार आहात तुम्ही? म्हणजे तुम्ही गडचिरोलीत जाल तर तिथे जंगलच राहणार नाहीत. तुम्ही कोकणात जाल तर अणुऊर्जा प्रकल्पाखाली कोकणाची माती झालेली असेल. मराठवाड्याचं भडंगीकरण आत्ता झालेलं आहे. म्हणजे हा एक अत्यंत रखरखीत अशा प्रकारचा प्रदेश आपण करून सोडलेला आहे. आणि जर आपण पुढच्या 25 वर्षांचा 50 वर्षांचा महाराष्ट्राचा नीट विचार केला नाही, ज्याला आम्ही मराठी कारणाचा विचार किंवा महाराष्ट्र धर्माचा विचार असं म्हणतो, ज्यात महाराष्ट्रामधला सर्व जाती धर्माचा जो माणूस आहे, मराठी बोलतोय, तो मुसलमान असेल, तुम्ही साधा विचार करा, हमीद दलवाई काय आहेत मला सांगा. हमीद दलवाईंनी आग्रहाने महाराष्ट्रातल्या मुसलमानांना सांगितलं की तुमची भाषा मराठी आहे. खरं. आज तुम्ही उत्तर भारतातनं आलेल्या मुसलमानांना सांगा इथे मराठी बोलायला, अंगावर येतील तुमच्या. खरं. वसईचा ख्रिश्चन, त्याच्याकडची प्रार्थना मराठी आहेत. बाबासाहेबांनी धर्मांतर घडवून आणलेला पण तो बौद्ध, तो मराठी बौद्ध आहे. गावखेड्यातला राजू शेट्टी सारखा जैन हा मराठी जैन आहे. आपल्याला दिसतो लोढा सारखा जैन जो आपल्या उरावर बसलेला आहे, पण हा जो गावखेड्यातला जैन आहे तो वेगळा जैन आहे. या सगळ्यांना सोबत घेऊन काहीतरी नवं पॉलिटिकल कल्चरल नॅरेटिव्ह उभं करणं, सांस्कृतिक राजकारण उभं करणं, ज्याला मी महाराष्ट्र धर्माचं राजकारण म्हणतो, हे उभं राहणं हे मराठी राष्ट्रवादाचाच भाग आहे, मराठी ओळखीचा भाग आहे. आतापर्यंत काय झालंय, आपण अस्मितेच्या राजकारणामध्ये, तुम्ही बाहेरनं आलात, मी तुम्हाला 2 फटके दिले की मला आनंद होतोय, माझा एक इगो सुखावतो. पण तुम्ही बाहेर न आल्यामुळे माझ्या भाषेचं जितकं नुकसान झालं असेल ना, त्याच्यापेक्षा जास्त नुकसान मी जर माझ्या मुलांना मराठी माध्यमात नाही शिकवलं तर होतंय. आणि परप्रांतीय तुमची पाणीपुरीची गाडी समजा बळकावतील, तुमची टॅक्सी बळकावतील, तुमची मराठी शाळा नाही बळकाव येते. क्या बात आहे. आता तुम्ही पालघरमध्ये जा, तुम्ही रायगडच्या काही भागात जा, अनेक मराठी शाळा उत्तर भारतीयांच्या मुलांवर चालू आहेत.
पालघर आणि रायगड सारख्या भागामध्ये उत्तर भारतीय, पूर्व भारतातले जे मजूर, बांधकाम मजूर म्हणून आलेले आहेत, त्यांना त्याच शाळेतलं शिक्षण परवडतंय, कारण ते पहिल्या जनरेशनचे आहेत. त्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत आहेत आणि मराठी लोकांची मुलं सीबीएसईच्या शाळेमध्ये आहेत. हा भाषाद्रोह आहे की नाही, मला तुम्ही सांगा. या भाषाद्रोहापासून उलटं फिरणं आणि मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस याचं एक सेंद्रिय नातं आहे. आणि महाराष्ट्राचं हा जो एक असा आकार आहे त्याला, तो जर तुम्हाला तसा हे ठेवायचा आहे, त्या स्वरूपामध्ये ठेवायचा, अविभाज्य स्वरूपात ठेवायचा, तर एक समग्र लढा, ज्याला मी असं नेहमी म्हणतो की हा संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा आहे. पहिला लढा राज्य मिळवण्यासाठी होता, दुसरा लढा राज्य टिकवण्यासाठी आणि राज्याला मराठी चेहरा देण्यासाठीचा आहे. पहिला लढा सोपा होता, कारण मरायला तरी 107 लोक रस्त्यावर आले. आता 107 लोक तुम्हाला थम्सअप पाठवतील की तुम्ही फार सुंदर करताय, हे अत्यंत उत्तम काम आहे. म्हणजे व्हर्च्युअली मरायची सोय असेल तर माणसं मरतील, पण प्रत्यक्षात मरायला सुद्धा लोक येणार नाहीत. 107 लोक मेले का? कारण 50,000 लोक मोर्चात उभे राहिले. खरं 50,000. आणि तेव्हा लोकसंख्या किती होती? पिराजी सरनाईकांनी तेव्हा 5.5 कोटीच्या लोकसंख्येचा उल्लेख केला. आज 14 कोटी लोकसंख्या आहे. 14 कोटी लोकसंख्येमध्ये मराठीसाठी, शाळांसाठी, भाषेसाठी अख्खं चौपाटी भरलं पाहिजे ना, अख्खा शिवाजी पार्क भरला पाहिजे. नाही भरत. त्याच्यापेक्षा जास्त गर्दी सत्संगानं होते आहे. तेच हे कल्चरल माफिया आहेत ना सगळे. यांचा कल्चरल माफियोसीपणा जर मोडून काढायचा तर मराठी संस्कृतीवर आधारित महाराष्ट्र धर्माला पर्यायच नाही. कारण आत्ता कसं झालंय लोकांचं, की तुम्ही जसं मगाशी बोलताना म्हणलात की कसलाही मराठीचा मुद्दा आणला की लोक म्हणतात पण आपण हिंदू आहोतच ना. प्रश्न असा आहे की तुम्ही मराठी असल्यामुळे तुमच्या हिंदूपणाला काही फरक पडत नाही. आणि तुम्ही हिंदू आहात, तुम्ही मुसलमान आहात, तुम्ही भारतीय आहात, तुम्ही महाराष्ट्रीय आहात, तुमची प्राथमिक जबाबदारी काय आहे? तुमची प्राथमिक जबाबदारी तुमच्या भाषेचा सार्वजनिक वापर करणं आणि तुमचा धर्म तुमच्या घरात ठेवणं ही आहे. आपण उलटं केलंय. भाषेचा खाजगी वापर पण बंद केलाय आणि धर्माचं इतकं सार्वजनिकीकरण केलंय की तुम्ही रस्त्यातनं 4 पावलं चाललात तरी तुम्ही 2 ठिकाणी 2 धर्मांना ठेचकाळून पडाल, अशा प्रकारची स्थिती आहे. या द्वंद्वामधनं, या अडचणीच्या परिस्थितीमधनं बाहेर पडणं ना रस्त्यावर येऊनच शक्य आहे. आणि त्यातला मला महत्त्वाचा सगळ्यात जो मुद्दा वाटतो तो म्हणजे भीतीवर मात माणसाच्या. म्हणजे गांधींनी केलं, किंवा टिळक बघा मंडालेला गेले 6 वर्ष. मग टिळक मंडालेला ज्यावेळेला गेले तेव्हा त्यांनाही अशी ऑफर देण्यात आली होती माफी मागण्याची आणि लवकर सुटका होऊ शकेल. ते नाही त्यांनी केलं. त्यांच्या पत्नी गेल्या दरम्यानच्या काळामध्ये, त्यांचं निधन झालं. म्हणजे टिळकांना असा एकही स्खलनशील क्षण आला नसेल का त्यांच्या आयुष्यात की कधी आपला देश शाळा. आणि टिळकांनी तर स्वातंत्र्यही नाही पाहिलं. खरं गांधींनी किमान असं हिंस्त्र पद्धतीनं झालेलं स्वातंत्र्य तरी पाहिलं, पण गांधींनी सुद्धा किती पाहिलं? 4 महिने पाहिलं. म्हणजे ज्या संघर्षासाठी तो माणूस 40 वर्ष लढला, तो संघर्ष यशस्वी झाल्याचं आणि या देशाला रूप येतंय हे त्यांनी 4च महिने पाहिलं. म्हणजे बरेचदा असं होतं आणि होणार की आपण ज्याच्यासाठी लढू तो महाराष्ट्र, ती मराठी भाषा यांचं उज्ज्वल रूप आपल्याला मरण्यापूर्वी पाहता येईलच याची काही खात्री नाहीये. खरं. आता शिवाजी महाराजांचं तुम्ही बघा की शिवाजी महाराज ज्या क्षणी त्यांचं महापरिनिर्वाण झालं असेल त्यावेळेला त्यांचं स्वराज्य किती आहे? 4 जिल्ह्यांचं, आत्ताच्या 4 जिल्ह्यांचं आहे. प्रेरणा काय आहे? प्रेरणा दिल्लीचं तख्त राखण्याची आहे. म्हणजे राजाराम महाराजांचा जन्म पालथा झाला तर लोक अपशकुन आहे असं म्हणले, तर महाराज असं म्हणले की दिल्ली पालथी घालील. हा जो विचार आहे ना, हा विचार उपजतच येतो माणसामध्ये. हा तुम्हाला टेलिप्रॉम्प्टरवर येत नाही. हा तुम्हाला कोणी भाषण स्क्रिप्ट लिहून देऊन येत नाही. तर एवढा प्रचंड वारसा ज्यांचा आहे, शिवाजी महाराजांचा आहे, गांधींचा आहे, टिळकांचा आहे, अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा आहे. मला असं वाटतं की आपला वारसा रिक्लेम करणं आणि त्या दृष्टीनं लोकांमधनं खऱ्या अर्थानं उठाव होणं लोकांमधला, हाच मला वाटतं येत्या काळातल्या महाराष्ट्र धर्माचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. क्या बात आहे. सो ग्रेट सर. खूप खूप
खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. आणि मला असं वाटतंय की सर ह्या पूर्ण चर्चेमध्ये एक गोष्ट दिसते ती म्हणजे हल्ली या इकॉनॉमिक्सच्या जगामध्ये सगळ्या गोष्टी पैशाचा. तुम्हाला मराठी भाषा इन्व्हेस्टमेंट आहे, येस, मराठी कल्चर इन्व्हेस्टमेंट आहे, मराठी संस्कृती, मराठी कुठलीही मराठी गोष्ट इन्व्हेस्टमेंट आहे जी पुढच्या पिढीला उपयोगी पडणार आहे. हे जेव्हा त्यांना अधोरेखित होईल ना तेव्हा कुठेतरी जाऊन, कारण शेवटी लोक व्यवहारच बघणार आहेत. मग व्यवहारानेच बोलायचं झालं तर बाबांनो आज तुम्ही इन्व्हेस्ट करा, तर उद्या जाऊन ती कुठेतरी ती गोष्ट तुम्हाला दिसेल की तुमचं स्वाभिमान, अभिमान आणि संपूर्ण मराठी आणि महाराष्ट्र जगेल असं मला वाटतं. अगदी बरोबर. थँक्स अ लॉट सर. खूप खूप मजा अभिनंदन. मजा आली. आणि खूप थँक्स तुम्ही इथे आल्याबद्दल आणि हिसाब नीतीला वेळ दिल्याबद्दल. तेव्हा हिसाब नीती बघत राहा, अशा व्यक्तिमत्वांना तुम्हाला ऐकायला पाहायला मिळते. तुम्ही नक्की बघा हिसाब नीती, सबस्क्राईब करा आणि खूप लाईक्स करा. तेव्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विचारवंताबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.